तर माझ्या जन्मापासूनच माझं आणि प्रवासाचं एकदम घट्ट नातं आहे. तर त्याच्यानंतर मी वर्ल्ड मॅप काढून शोधलं की मंगोलिया कुठे आहे. म्हणजे मी आजपर्यंत बिना कार्यक्रमाची कुठल्याच ठिकाणी गेले नव्हते. ट्रॅव्हलिंगचं फ्रीडम असणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. माझा ज्या दिवशी परफॉर्मन्स होता त्या दिवशी त्यांनी नो कार डे डिक्लेअर केला तिथे त्या कंट्रीमध्ये. आणि मी जर्मनमध्ये पसायदान तिथे सादर केलं. म्युझिक इज माय ओनली कंपॅनियन वेन आय एम ट्रॅव्हलिंग. त्याच सिम्पल एज आपण जिथे जातो तिथलं लोकल फूड ट्राय करतो. करेक्ट. मग लोकल म्युझिक का नाही. व्हेरी गुड आयडिया. पण खरं तर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रही इतका बघण्यासारखा आहे ना. कोकण आणि निसर्ग हा म्हणजे अविभाज्य भाग आहे माझ्या आयुष्याचा. मी फूडी आहे पण मी महाराष्ट्रीयन फूडी आहे असं मी म्हणेन. सावजी ठीक आहे पण मला व्हेज मध्ये द्याल का प्लीज. तर ते हसले होते की सावजी तुम्ही व्हेजिटेरियन खाणार आहात. एका पॉइंटला मला स्ट्राईक झालं की मी पासपोर्ट चेक इन केला आहे. आम्ही दोघी उतरलो, वॉशरूमला जाऊन आलो, बाहेर आलो तर आमची बस नव्हती. म्हणजे तुम्ही मला बाहेरच्या देशात नेऊ शकता पण माझ्यातलं भारतीयत्व नाही काढू शकत. आपली संस्कृती आपल्या देशाबाहेर जास्ती जपली जाते का काय असं मला वाटतं. खरं तर आयुष्यात ट्रॅव्हल मिस नका करू कधीच. नमस्कार. वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आनंदी असलो तेव्हाही आपल्याला गाणं सुचतं, दुःखी असलो तरीही गाणं सुचतं. पण त्या गाण्यात जे खरे भाव ओततात ती म्हणजे गायिका. आणि आज आपल्याकडे अशीच एक गायिकाच नव्हे तर क्लासिकल सिंगर म्हणा, परफॉर्मर म्हणा, सगळं काही जे एकत्र अशा व्यक्तीत येतं ती म्हणजे सावनी रवींद्र. आणि ती आज आपल्याबरोबर आहे. सावनी, नमस्कार. नमस्कार. तुला नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील मिळालेत पण तेवढ्याच सहजरित्या तू परफॉर्मन्सेस सुद्धा करते. सो हा प्रवास कसा होता आणि सध्या काय चाललंय? प्रवास म्हणजे मला असं वाटतं माझ्या जन्मापासूनच माझं आणि प्रवासाचं एकदम घट्ट नातं आहे. कारण मी तशी माझं बालपण गेलं चिंचवड भागामध्ये आणि माझं कॉलेज होतं पुण्यात. आणि मी लहानपणापासूनच मुंबईमध्ये शिकायला यायला लागले, गाणं शिकायला संगीतकार पंडित यशवंत देव यांच्याकडे. सो मी अगदी शाळेत असल्यापासून पुणे मुंबई ट्रॅव्हल आणि चिंचवड पुणे ट्रॅव्हल ह्या ट्रॅव्हलशी अगदी म्हणजे नातं जोडलं गेलं. आणि आई बाबा दोघेही परफॉर्मर्स त्यामुळे त्यांच्याबरोबर अनेक दौरे. ते दोघेही संगीत रंगभूमीवरचे गायक अभिनेते आहेत. त्यामुळे लहानपणापासून तसाही प्रवास त्यांच्या बरोबरचा सुरू झाला. आणि मग नकळत पुढे जाऊन स्वतःची आयडेंटिटी जशी क्रिएट होत गेली तसं मग गाण्याच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने तो प्रवास. आणि आता म्हणजे लाईफ इज अ जर्नी असं आपण म्हणतो. सो ती जर्नी मी एन्जॉय करत पुढे जाते आहे. वेगवेगळे ॲडव्हेंचर्स करते आहे. म्युझिकल ॲडव्हेंचर्स ज्याला म्हणेन. रिअल ॲडव्हेंचर्स वाली मी अजिबातच नाहीये. म्हणजे ट्रॅव्हल ॲडव्हेंचर्स वाली मुळीच नाहीये. सो म्युझिकली काय काय वेगळं करते आहे. आणि लाईक जस्ट वन स्टेप ॲट अ टाइम आणि असं वन डे ॲट अ टाइम. आणि आज तुझ्याच या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. सो अराउंड द वर्ल्ड विथ सावनी हे खरंच घडणार आहे आज इथे. पण तुझे मला वाटतं घरात दोन्ही साईडला डॉक्टर्स आहेत, बरोबर? म्हणजे आई बाबा आणि इथे डॉक्टर्स आहेत. सो त्यात तुझं गाणं कसं कसं काय जमतं? ऍक्च्युली आय ग्रू अप इन अ म्हणजे खूपच म्युझिकल असं घरातलं वातावरण होतं. सो मला दुसरं काहीच एक्सपोजर नव्हतं. म्हणजे गाणं हेच माझं विश्व होतं. कानावर तेच पडायचं. आणि त्यात पण तरीही मी त्यात थोडीशी वेगळी वाट धरली ती म्हणजे लाईट म्युझिकची. घरात क्लासिकलचं वातावरण होतं. आई बाबांनी सांगितलं होतं की तुला शास्त्रीय संगीत शिकायला तर कंपल्सरी लागणार आहे. तो सगळ्याचा पाया आहे आणि मग पुढे तुला जे काही पर्स्यू करायचंय तू करू शकतेस. पण ते मस्ट आहे. सो तसं शिक्षण सुरू झालं आणि मग पुढे पुढे जसं मला भावगीताची आणि पार्श्वगायनाची ओढ लागली तसं मग त्या प्रकारचं शिक्षण सुरू झालं. मग आई बाबांनी सांगितलं तुला तेही जर करायचंय तर तू असं जाऊन नाही करू शकत. यू हॅव टू बी ट्रेन्ड युअरसेल्फ आधी. तर मग तसं शिक्षण मग मी यशवंत देव सरांकडे लहानपणापासून मग मुंबईला मी एकटी यायचे ट्रॅव्हल. आधी आई यायची अगदी मी लहान असताना. आणि मग
मग मी एकटी प्रवास करायला लागले. तसं सुरू झालं आणि मग कोइन्सिडेंटली सासर डॉक्टर्स मिळाले, जे रिअल डॉक्टर्स म्हणजे आपण म्हणतो आई बाबा डॉक्टर आहेत. सो असं सगळं आहे. पण एका तरी साइडला पीएचडी आणि एका साइडला एमबीबीएस येस, डॉक्टर्स. एम-डीज. येस. सो असं आहे. छान. तू परफॉर्मन्सेस साठी मला वाटतं अनेक खूप. ठिकाणी फिरलेली आहेस, खूप येस, फिरलेली येस. आहेस. मग त्यातली एक अशी अगदी वेगळी आठवण आहे का, की अरे हे आपण कुठे जातोय? कारण युजुअली आपण जिथे जिथे येस. मराठी ऑडियन्सेस आहेत हो. तिथे जगभर फिरणं होतंच. अगदी. अमेरिकेत होतं, UK अगदी. मध्ये होतं, येस. मे बी सिंगापूर वगैरे हो, होत असेल, हो. ऑस्ट्रेलियात होतं. येस. पण काय आहेत तुझ्या या फिरण्याच्या आठवणी? अगदी रिसेंट आठवण म्हणाल तर गेल्या वर्षी एक माझ्यासाठी एक खूप छान अपॉर्च्युनिटी आली. हम्म. ते म्हणजे दरवर्षी सॉन्ग फेस्ट नावाचं एक इव्हेंट होत असतं हम्म. आणि 16 देशांमधले 16 सिंगर्स त्यासाठी निवडले जातात. तर गेल्या वर्षी भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी माझी निवड झाली अरे होती वा. आणि हम्म. मला असा फोन आला की तुमची निवड झाली आहे. मी म्हणलं ओके ओके. सो आय हम्म. अज्युम्ड की असं कुठलं तरी हा. US UK हा. कुठेतरी असेल. तर ते म्हणले की द फंक्शन इज गोइंग टू बी इन मंगोलिया. तर मी म्हटलं सॉरी. तर ते म्हणले मंगोलिया. तर त्याच्यानंतर मी वर्ल्ड मॅप काढून शोधलं की मंगोलिया कुठे आहे. मला हे नाव ऐकून माहिती होतं, पण मला बाकी काहीच माहिती नव्हती त्या देशाची. सो त्या निमित्ताने तो एक नवीन देश एकदम ऑफबीट आपण ज्याला म्हणू, तो Completely. एक्सप्लोअर केला हा. गेला आणि खूप मजा आली मला आणि मी एकटीने ट्रॅव्हल केलं. कारण ट्रूप नव्हता. एकच गाणं मला -1 वर परफॉर्म करायचं होतं आणि तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण एक कल्चरल एक्सचेंज ज्याला म्हणतो आपण, की 16 एशियन कंट्रीज मधले 16 आर्टिस्ट्स आणि मी भारताकडनं, आणि हे माझ्यासाठी इट वॉज अ बिग ऑनर. म्हणजे आणि त्या निमित्ताने मला त्या देशांची संस्कृती जाणून घेता आली. तिथे मी 4 दिवस होते. मंगोलिया सारखा कंट्री म्हणजे मला काय एक्सपेक्ट करायचं म्हणजे हेच माहितीच नाही. म्हणजे वेदर कंडिशन्स पण माहिती हम्म. नव्हत्या. एवढं माहिती होतं की खूप थंडी असते. सो मी त्या तयारीने गेले होते. पण मी तिथे पोहोचले तेव्हा तिथे पाऊस होता. सो अच्छा. इतकं अनप्रेडिक्टेबल तिथलं वेदर होतं आणि मग अशा सिच्युएशन्स मध्ये जाऊन परफॉर्म करणं, ऑलरेडी एवढे तास ट्रॅव्हल करणं. सो इट वॉज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स आणि जो नेहमी लक्षात राहील माझ्या. कसं वाटलं मंगोलिया तुला, म्हणजे कम्पेअर्ड टू खूप इतर इंटरेस्टिंग ठिकाणी आहे. जिथे तू गेलीयस? नाही, खूपच छान आहे. हा. एक तर स्वच्छ कंट्री आहे. ट्रॅफिक रूल्स वगैरे सगळं. आणि त्या दिवशी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगते. माझा ज्या दिवशी परफॉर्मन्स होता, त्या दिवशी त्यांनी नो कार डे डिक्लेअर केला तिथे त्या कंट्रीमध्ये. मी पहिल्यांदा ऐकत होते असं, की असं काही असतं. एक तर भारतात इमॅजिन असा जर नो कार डे आला कधी, तर काय वाट लागेल आपली. किती शांतता होईल. आय नो. सो फॉर्च्युनेटली जो व्हेन्यू होता तो 10 हा. मिनिट्सचा डिस्टन्स होता. 10 मिनिट्स बाय कार. पण मग लोकल ट्रान्सपोर्ट पण काहीच बंद, नाही. सगळं इट ऑल वॉज व्हेकल्स. काहीच नाही. नो कार डे. म्हणजे जर तुम्हाला वाव. सायकल येत असेल तर तुम्ही सायकलवर जा हवं तर. पण त्याही नव्हत्या तिथे. हा. सो त्या दिवशी आणि वेड्यासारखा पाऊस सुरू झाला. सो आम्ही गारठलोय. म्हणजे असे थंडीचे कपडे आहेत, छत्री आहे आणि मी व्हेन्यूला चालत जातेय परफॉर्मन्सच्या दिवशी. हा एक मी युनिक एक्सपिरियन्स केला आणि एक जवळजवळ 20-25 मिनिटं आम्ही चालत त्या कंडिशनमध्ये, रस्त्यावर एकही गाडी नाही, काहीच नाही. म्हणजे असं आपण जसं लॉकडाऊनमध्ये एक्सपिरियन्स केलं होतं, हा. तसं काहीसं मला तिथे एक्सपिरियन्स करायला मिळालं. आणि नो कार डे वॉज अ युनिक थिंग फॉर मी. म्हणजे मी असं कधीच ऐकलं नाही. पण मंगोलिया खूप सुंदर हे आहे, देश आहे. आणि तिथे एकच इंडियन रेस्टॉरंट सापडलं मला. कारण मला 4 दिवस, एक तर मी व्हेजिटेरियन आहे. हा. त्यामुळे माझे खाण्याचेही प्रचंड प्रॉब्लेम्स. तिथलं ते कशाला व्हेज मानतात हेही मला माहित नाही. म्हणजे ते व्हेज आहे का खरंच हेही माहित नाही. सो खाण्यापिण्याची जरा थोडीशी आबाळ झाली. मी घरनं जे काही नेलं होतं तेही एका पॉइंटला संपलं. पण इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स आणि खूप छान देश आहे. म्हणजे मला आवडेल परत तिथे जायला. फक्त खूप लांब आहे. ट्रॅव्हल करायला खूप तास लागले. पण इट वॉज फन. तू ट्रॅव्हल करायला खूप तास लागले म्हणालीस, तर मग ट्रॅव्हल करताना तू असं काही म्युझिक डाउनलोड करून नेतेस का, हो. किंवा तू वेळ कसा घालवते ट्रॅव्हल करताना? म्युझिक इज माय ओनली कंपॅनियन व्हेन आय एम ट्रॅव्हलिंग, किंवा अदरवाईज सुद्धा. कारण आणि ती माझ्या अशा वेगवेगळ्या प्लेलिस्ट मी सेव्ह केल्यात. ट्रॅव्हल प्लेलिस्ट वेगळी आहे. ओके. ड्राईव्हची वेगळी आहे. हा. सो किंवा घरी निवांत गाणी ऐकतानाची वेगळी आहे. खूप मजा येते. त्यानिमित्ताने आपल्याला खूप
एकट्याला वेळ मिळतो. इवन इन फ्लाईट सुद्धा वेगळ्या प्रकारचं म्युझिक त्यांच्या प्लेलिस्टमध्ये जे असतं वेगवेगळ्या देशांचं तेही ऐकायला मिळतं. सो तोही एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. युजली मला जर आता कोणी म्हणलं की तू स्पॉटिफायवर आज वेगळ्या देशाचा एक, तर मी नाही ऐकणार कदाचित. पण तेव्हा जो आपल्याला फ्लाईटमध्ये वेळ मिळतो तेव्हा यू टेंड टू एक्सप्लोर मेनी थिंग्स, किंवा तेव्हा आपल्याला जरा इंटरनॅशनल हे पण बरेच तिथे दिसतात. एक्झॅक्टली. सो त्या निमित्ताने तसं वेगळं म्युझिक ऐकलं जातं. पण तरीही तशी मी थोडी मूडी आहे. सो माझ्या मूडनुसारच्या माझ्या प्लेलिस्ट ठरलेल्या आहेत. आणि म्युझिक तुम्ही जसं इंट्रोडक्शन मध्येही म्हणलात की तुम्ही आनंदी असाल तेव्हाही तुम्हाला म्युझिक साथ देतं, दुःखी असाल तेव्हा. आणि प्रवासात तर एक वेगळा माहोल असतो, वेगळा मूड असतो, आणि त्या गाण्यांनी अजून त्या प्रवासाचा आनंद वाढतो असं मला वाटतं. सो मजा येते. खरंय. मग काय आहे सावनीच्या ट्रॅव्हल प्लेलिस्ट वरची 1-2 गाणी सांगा मला, म्हणजे आम्ही पण नक्कीच आमच्या प्लेलिस्ट मध्ये ती ऍड करू. म्हणजे मी असं ना, आपण ज्या ज्या शहरात जातो तेव्हा मी त्या प्रकारचं म्युझिक ऐकायचा प्रयत्न करते. जसं मी साऊथला गेले तर मी फक्त त्या काळात मी साऊथ इंडियन म्युझिक ऐकते, किंवा मी गुजरातमध्ये गेले तर मी गुजराती गाणी ऐकते. कारण त्या निमित्ताने जसं आपण म्हणतो की दर 10 कोसावर कल्चर बदलतं, संस्कृती बदलते, भाषा बदलते, तसं संगीतही बदलतं. त्या संगीताची एक वेगळी मजा येते. सो मला आठवतंय मी लेह लडाखला जेव्हा गेले होते तेव्हा मी हायवे फिल्म मधली गाणी ऐकत होते. सो ती माझी प्लेलिस्ट होती, कारण ती गाणी ऐकूनच मला त्या पहाड, त्या ह्याचा ती वाईब, आजकाल आपण म्हणतो ना वी आर वाईबिंग ऑन इट, तर ती वाईब येत होती. सो अशा त्या गावचं एक वेगळं संगीत तिथे गेल्यावर आपसुकच ऐकावंसं वाटतं. म्हणजे असाही मी अनुभव घेतला की ठरवून नाही, पण नॅचरली. जसं आपण कॅबमध्ये जरी, आता मी चेन्नईला खूप ट्रॅव्हल करते कामानिमित्त, कारण मी साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप काम करते. सो तिथे कॅबमध्ये बसल्या बसल्याच साऊथ इंडियन गाणी सुरू होतात आणि मग यू स्टार्ट वायबिंग ऑन इट, आणि मग नॅचरली ते आवडायला लागतात. कारण असं आपण म्हणतो ना की संगीताला भाषेचं बंधन नसतं, संगीत हीच एक भाषा आहे. सो त्यामुळे खूप छान त्याच्यात मजा येते त्या ठिकाणचं संगीत ऐकायला. तू एक सुंदर ट्रॅव्हल टिप दिलीयस असं मी म्हणेन. कारण एक प्रश्न पडतो ना की ट्रॅव्हल प्लेलिस्ट काय असाव्या, किंवा कधी कधी आपण विसरतो एक गाणी आपल्याबरोबर आधीच डाउनलोड करायला. अर्थात आजकाल विमानात वगैरे सगळं असतं, पण आपल्या आवडीच्या गोष्टी जर तिथे असल्या तर त्या आपल्याला तो प्रवास अजून सुंदर होतो. आणि त्यात आता तू जे सांगितलंस की तू जिथे जातेस तिथलं ऐकते, त्यांनी ते वातावरण पण तसंच एक्झॅक्टली. इट्स ॲज सिम्पल एज आपण जिथे जातो तिथलं लोकल फूड ट्राय करतो. करेक्ट. मग लोकल म्युझिक का नाही? व्हेरी गुड आयडिया. खूपच छान. आणि तिथे आपण जातोच आहोत त्या लोकल कल्चर. आणि एरवी तुम्ही पुण्यात बसून आज मला गुजराती गाणी ऐकायची असं नाही होत. नाही होणार. सो अनलेस तुम्ही तिथे जाल, तुम्ही तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट कराल, तुम्हाला तिथली संस्कृती, जशी आपण फूड बद्दल जितकं क्युरियस असतो तितकं संगीताबद्दलही असायला हरकत नाही. खूपच छान आयडिया आहे. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करतो, ही तिथली संस्कृती ओळखून घ्यायला, जवळून पाहायला. त्याच्यामुळे आपण तिथे बांधलेल्या इमारती बघतो, मॉन्युमेंट्स बघतो, तिथलं नैसर्गिक सौंदर्य बघतो. तू म्हणालीस तसं लोकल फूडही बघतो. आणि मला वाटतं त्याला ही लोकल संगीताची साथ लागली तर मग खूपच सुंदर तो प्रवास होईल. हे नक्की मी आता ह्याच्या पुढे हे मी बॉरो करणार आहे तुझ्याकडून, आणि सगळ्या प्रवासांना सांगणार आहे की लोकल म्युझिक नक्कीच ऐकत जा. तू आता साऊथचा उल्लेख केलास, आणि ऍक्च्युली मागच्या आठवड्यात ना मला एक साऊथ इंडियन एक फॅमिली भेटली, आणि त्यांनी मला खूप छान आयडिया सांगितली की ते जेव्हा साऊथमध्ये, मुंबईत राहतात, पण मुलांना वगैरे साऊथ इंडिया दाखवायला ते प्रवास करतात. आणि ते जेव्हा करतात तर कर्नाटक म्युझिक आणि मंदिरं ह्यांचा एकदम म्हणजे ते एकत्रच, तिथूनच ते टेम्पल म्युझिक म्हणूनच पुढे आलं. तर त्यांनी सांगितलं की अशा टूर्स देखील आहेत जिथे ते एक सिंगर बरोबर घेऊन जातात, एक आर्ट हिस्टोरियन आणि सिंगर, आणि मग ते मंदिरात बसून गाणी गात गात त्या मंदिराची माहिती देतात, त्या जागेची माहिती देतात. मला ती कल्पना खूप आवडली. आता तू साऊथमध्ये बरीच गाणी केली आहेस, तुला साऊथ इंडियन कल्चर देखील हे माहिती आहे. तुला जर अशी संधी मिळाली कुठे जाऊन हे करायची, तर साऊथमध्ये निवडशील, नॉर्थमध्ये, इंडियाच्या बाहेर कुठलं असेल तुझं आवडतं ठिकाण? अर्थात साऊथमध्येच असेल, कारण मला साऊथ, एकतर मुळात आम्ही कोकणातले आहोत, त्यामुळे माझं समुद्राशी एक वेगळं नातं आहे. सो माझा जन्म रत्नागिरीचा आहे, माझे बाबा दापोलीचे आहेत, म्हणजे माझा आजोळ रत्नागिरी आणि बाबांचं गाव दापोली. सो
कोकण आणि निसर्ग हा हम्म. म्हणजे अविभाज्य भाग आहे माझ्या हम्म. आयुष्याचा. म्हणजे मला अजूनही जगाच्या पाठीवर कुठलं फेव्हरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन विचाराल तर मी कोकण असंच हम्म. सांगेन. हम्म. पण तुम्ही म्हणालात तसं जर असं कुठे जाऊन गायची किंवा असं हम्म. छान ट्रॅव्हल करायची संधी आली तर नक्कीच मी आय विल चूज साऊथ इंडिया फॉर शुअर. हम्म. कारण तिथलं कल्चर, तिथलं संगीत हे खूप रिच आहे, खूप हम्म. शिकवणारं आहे आणि मी पहिल्यापासून नॉर्थ इंडियन म्युझिक फॉलो केलंय त्यामुळे मला थोडीशी जास्ती क्युरिओसिटी पण आहे साऊथ इंडियन हम्म. म्युझिक बद्दलची. सो ते एक्सप्लोर करायला नक्की आवडेल. छान. आणि आता तुझी साऊथ इंडियात गाणी म्हणतेस, तू हम्म. कुठे जनरली, चेन्नई म्हणालीस हो, तू, सो तामिळनाडूला जास्त फिरणं मी होतं का? चारही भाषांमध्ये गाते. ओके. कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हा. तमिळ. हा, हा. पण माझी जास्ती करून रेकॉर्डिंग तमिळ भाषेत असतात, त्यामुळे ती चेन्नईत असतात. हा, हा. आणि मी गेली 10 वर्ष चेन्नईत जाते आणि चेन्नई हॅज बिकम माय सेकंड होम. इतकं कमाल शहर आहे आणि मी एकटी ट्रॅव्हल करते तिथे कितीही वाजता. खूप हा, सेफ आहे. हा. आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत तिथली लोकं. खूप काही प्रमाणात कॉन्झर्व्हेटिव्ह आहेत. हम्म. म्हणजे तिथे आपण जास्ती जसं अर्बन आपण हम्म. मुंबईमध्ये हम्म. रस्त्यावर जसं क्राऊड बघतो किंवा ज्या पेहरावात बघतो हम्म. तसं तिथे आपण बघणार नाहीये. खूप हम्म. कल्चरली रिच आहेत, रूटेड हम्म. आहेत तिथली लोकं. हम्म. मॅक्सिमम मुली अजूनही साड्या किंवा आपल्या हम्म. भारतीय पेहरावात दिसतात हम्म. किंवा ते कल्चरही जवळून बघायला. एकतर मी शॉपहॉलिक आहे खूप जास्ती. ओके. सो माझ्यासाठी ट्रॅव्हलिंग इज इक्वल टू शॉपिंग हा. खूप असंही आहे. छान. हा. सो मला त्या त्या ठिकाणचं वेगळ्या काही गोष्टी कलेक्ट हम्म. करायलाही खूप आवडतात. सो साऊथ इंडियन पेहराव म्हणजे साऊथ इंडियन हम्म. सिल्क हे मला खूप आवडतं. मग सो मी कुठे जावं एखाद्याने? तुझी आवडती ठिकाणं कुठली आहेत? म्हणजे चेन्नईमध्ये तू जाते, हो. तेव्हा मग एक जी टी रिकामी बॅग नगर. असेल, जी हो, हो, भरत हो. असेल, रिकामी सो नाही, मी बॅगही नेत भरून. नाही. मी अच्छा, बॅगही विकत. तिथनं घेते. खूपच छान. ती बॅग घ्यायची आणि ती भरून आणायची. हा. मग आम्हाला काही ठिकाणं सांग ना, किंवा काही गोष्टी ज्या घ्याव्यात येस. चेन्नईमधून. चेन्नईमध्ये मला असं वाटतं, की सगळेच जण आपल्याला इथे नल्ली सिल्क हो, जास्ती हो, माहितीये. पण फक्त नल्लीच माहितीये हो. आपल्याला. पण तिथे त्याच्याही इक्विव्हॅलंट किंवा बेटर बरेच हा. ऑप्शन्स आहेत. हम्म. जिथे खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये उत्तम सिल्क मिळतं. हम्म. पोथीज आहे किंवा बाकी पण बरीच हम्म. शॉप्स आहेत आणि हम्म. मला ना जास्ती फॅन्सी ठिकाणी नाही आवडत जायला. हम्म. हम्म. म्हणजे मला तिथल्या अगदी साध्या दुकानातही जाऊन मला शॉपिंग करायला आवडतं. त्या माणसाशी त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायला आवडतं. ते एक गिव्ह अँड टेकची एक वेगळी मजा आहे. सो मी टी नगर हा जो एरिया आहे तिथला तो खूप एक्सप्लोर केलाय. तिथे बरीच दुकानं आहेत. तिथे खायचीही खूप छान ठिकाणं आहेत. रस्त्यावरची जी मद्रास कॅफेचे जे छोटे आउटलेट्स असतात तिथेही जाऊन फिल्टर कॉफी प्यायला खूप आवडते. सो असं चेन्नई शहर फार गोड आहे आणि माणसंही खूप छान आहेत. खूप आणि छान तू व्हेजिटेरियन आहेस, हो. आणि तामिळनाडूत तर भरपूर व्हेजिटेरियन. हो, म्हणजे आपण अगदी. जगात पण कुठे जातो आणि व्हेजिटेरियन खायचं हो. असेल तर एक साऊथ इंडियन साऊथ रेस्टॉरंट इंडियन. आपण शोधतो. अगदी. मग असे काही फेवरेट फूड आयटम्स आहेत का तुझे हो, मी तिथले? तिथे सर्वानामध्ये किंवा मुरुगन इडली म्हणून ते तिथलं जे आहे, तिथे केळीच्या पानावर तुम्हाला सर्व्ह केलं जातं. तर ते खूप आवडतं. मुरुगन इज माय गो टू प्लेस इन चेन्नई. म्हणजे कुठल्याही एरियात आणि प्रत्येक एरियात एकतरी मुरुगन इडली असतंच. असतंच. हा. सो तिथे जाते. आणि सकाळी सकाळी मला वाटतं गेलं तर अजूनही फ्रेश हो. मिळतं नाही तिथे तिथे 24 कायम. तास. अरे अच्छा. कधीही जा तुम्ही. हा. केळीच्या पानावर गरमागरम इडली म्हणजे आत्ताही मला असं अशी भूक लागली. पोडी इडली, घी पोडी हा. इडली हे तिथलं फेमस आहे. मी हा. नेहमी घी पोडी इडली घेते. ती मजा येते खायला. म्हणजे तू आता बोलतेस ना, तर मला असं वाटतं एक अर्थातच ट्रॅव्हल बरोबर शॉपिंग आणि फूड हे येतच. हो. म्हणजे तिथले मॉन्युमेंट्स, तिथला निसर्ग हो. हे आहेच. हो. ते तर पहिलं येतं. पण हो. त्याचबरोबर शॉपिंग आणि फूडही येतं. आणि आता तू म्हणतेस तसं मला वाटतं चेन्नईची एक फूड ट्रेल करावी अगदी, आणि जाऊन अगदी. वेगवेगळ्या गोष्टी हो. तिथे ट्राय हो. करून याव्यात, खूपच फन असंही आहे. वाटतं. येस. नक्की. पण सावनी, आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा तू म्हणालीस की मला वाटतं तू हनीमूनसाठी न्यूझीलंडला गेली होतीस, बरोबर? पण त्याची स्टोरी फारच छान आहे. मला वाटतं सगळ्यांना ऐकायला आवडेल. ओके. सो असं झालं की माझं लग्न खूप अचानक ठरलं. चटमंगनी पट ब्यासारखं ओके. झालं. म्हणजे एकदम माझं फिल्मी म्हणजे. खूप फिल्मी. म्हणजे मार्च फर्स्ट वीकमध्ये माझं लग्न ठरलं. 18 मार्चला माझी एंगेजमेंट झाली आणि 4 मेला माझं लग्न झालं. इतकं फास्ट. ओके. म्हणजे विदिन 2 मंथ्स बिफोर आय न्यू आय वॉज मॅरिड. तर आणि मीनवाईल माझी एक टूर ठरली होती. कार्यक्रम ठरला होता सिडनीला, ऑस्ट्रेलियामध्ये, जो की मे 2nd वीकला होता. आणि
आम्हाला लग्नाचे हॉल्स नंतर मिळत नव्हते, एकच डेट मिळत होती. हम्म. तर मी म्हणलं अरे पण नेक्स्ट डेला तर माझी टूर आहे, मला जायला लागेल. तर माझा हम्म. नवरा म्हणला ठीक आहे फाईन, आपण करूयात लग्न. सो मी 4 मेला लग्न केलं हा. आणि माझं 5 मेला रिसेप्शन झालं आणि 6 मेला मी सिडनीला गेले एकटी. एकटी गेलीस? एकटी गेले. कारण ती टूर आधी ठरली होती आणि लग्न नंतर ठरलं. सो कमिटमेंट. लग्न होईल पण टूर बदलणार हा. नाही, हे तुझं कारण कमिटमेंट आहे. हा म्हणजे काम होतं, कार्यक्रम होता, ऑलरेडी तिकीट लोकांनी घेतली होती. सो मी ती पर्सनल रिझन साठी कॅन्सल नाही करू शकत ऑफकोर्स. तर मी ते नवऱ्याला आधीच क्लॅरिटी दिली होती की असं असं आहे, मला ट्रॅव्हल करायला लागेल. तर तो म्हणला ठीक आहे, पण आपण ह्याच्यात एक सुवर्ण मध्य काढूयात. तू ऑस्ट्रेलियाला जातीयेस तर हं. तिथून तू न्यूझीलंडला ये, आपण फिरायला न्यूझीलंडला जाऊयात. तर म्हणलं हा हे इंटरेस्टिंग आहे. आणि हं. माझ्यासाठी आयुष्यातली ती पहिली टूर होती. म्हणजे न्यूझीलंडला मी जेव्हा गेले, पहिली वेकेशन होती माझ्या आयुष्यातली. यू वोंट बिलीव्ह. वाव. म्हणजे मी आजपर्यंत बिना कार्यक्रमाची कुठल्याच ठिकाणी गेले नव्हते. सो पहिले काही दिवस तर मला ते डायजेस्ट करायला गेलं की आज मला गायचं नाहीये. म्हणजे आज मला फक्त फिरायचंय. परफॉर्मन्स नाहीये. सो हे माझ्यासाठी इतकं नवीन होतं. हम्म. कारण मी म्हटलं तसं लहानपणापासून मी एका सांगीतिक कुटुंबात लहानाची मोठी झाले. माझे आई-बाबांचे दौरे असायचे. त्यांच्याबरोबर मी एकुलती एक मुलगी आहे. सो मला घरी न ठेवता ते मला घेऊन जायचे. सो मी फिरायचं फिरणं म्हणजे दौरा. कार्यक्रम. हा, आणि कार्यक्रम हा. करायचा आणि घरी यायचं. मग फार हा. फार तर एखादा दिवस एक्स्ट्रा राहून तिथल्या काही लोकल गोष्टी एक्सप्लोर करून यायचं. पण मला नुसतं फिरायला जाणे ही कॉन्सेप्टच माहित नव्हती किंवा मी कधी आम्ही वेकेशन्सला गेलेलो नाही. टूर, कारण आमचं एनिवेज टुरिंग खूप एवढं फिरणं होतं व्हायचं. की वेगळं काय फिरायला जायचं असं एक पहिल्यापासूनच होतं. सो तो म्हणला की ठीक आहे न्यूझीलंडला ये. म्हणलं ओके. कार्यक्रम झाला. मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे सिडनीला गेले, त्याच्यानंतर 15 दिवस मी सिडनीत एकटी होते. 2 कार्यक्रम होते आणि बस मी एक्सप्लोर केलं सिडनी. आणि त्याच्यानंतर मी माझं लग्न झालंय हेही विसरले ऑफकोर्स, की मस्त सोलो ट्रॅव्हल एन्जॉय प्रोग्राम केलं. झाला तो झाला आणि असं. तो म्हणला ठीक आहे न्यूझीलंडला ये. तिथनं मी हा पार्ट, हा हनीमून, हा सोलो हनीमून सोलो एक हनीमून. वेगळ्याच प्रकारचा झाला हा वन तुझा. ऑफ अ काइंड आहे. म्हणजे आयुष्यात मी सजेस्ट करीन प्रत्येकाला हा, की सोलो तुम्ही हनीमून करा. आधी पहिले 8 दिवस एकटे जा. तुम्ही डायजेस्ट सिंक इन करा की आपलं लग्न झालंय. आता आपलं आयुष्य बदलणार आहे. मग तुम्हाला त्याच्यात खूप रेट्रोस्पेक्ट करायला मिळेल की की काय आता आपल्याला नवीन नवीन गोष्टी करायचं. करायच्या आहेत. खरंच म्हणजे तो किती काळ छान. माझ्यासाठी खूप वेगळा होता आणि म्हणजे मी ठरवूनही असं करू शकले नसते. जे आपसूक मला घडलं. करावं लागलं. बरोबर. पण माझ्या म्हणजे तू नवऱ्याची अशी इथून आणि तुम्ही तिकडून. तिकडे भेटलात. हा, सो त्याचीही खूप इमिग्रेशनला खूप मजा आली की हम्म. त्यांनी इमिग्रेशन ऑफिसरनी विचारलं की व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर व्हिजिट. तो म्हणला की सर आय एम ऑन माय हनीमून. तर तो म्हणले की वेअर इज युअर स्पाउस. ते म्हणले शी इज ऑलरेडी गॉन. म्हणजे हा काय प्रकारचा हनीमून आहे, म्हणजे तू एकटा चाललायस आणि मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अशी फुल हातावर मेहंदी आणि मी एकटी. लोक माझ्याकडे असे बघत होते की ही पळून गेली का स्वतःच्या लग्नातनं, का काय झालंय. पिक्चर. एक्झॅक्टली. सो दोघांच्याही अशा वेगळ्या कंडिशन्स मधनं आम्ही फायनली न्यूझीलंडला पोहोचलो आणि आम्ही 15 दिवस राहून मग इकडे परत आलो. सो इट वॉज अ फन आणि माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स होता. कारण मी म्हणलं तसं मी परफॉर्म नाही केलं. सो मला पर्याय नव्हता एक्सप्लोर करण्याशिवाय. कारण मला आय एम नॉट अ हार्डकोर ट्रॅव्हलर. म्हणजे मला आय प्रिफर टू स्लीप वेन आय एम ट्रॅव्हलिंग किंवा म्हणजे जर्नी हॉलिडेज काढले पाहिजेत तुझ्यासाठी. कारण दगदग इतकी असते आमची की जाऊन युजली असं असतं की ज्या दिवशी सकाळी त्या देशात पोचतोय त्या दिवशी संध्याकाळी लगेच परफॉर्म करायचं असतं बरेचदा. नेक्स्ट डे परत यायचं असतं. सो ऑलरेडी इतकं काय काय होत असतं की आय प्रिफर की मला ना आराम करायचा आहे. मी जर ट्रॅव्हल करतेय तर. पण माझा नवरा टोटली ऑपोजिट आहे. तो प्लॅनर आहे. तो आधी सगळं व्यवस्थित रिसर्च करणार. मग आपण सकाळी इथे, मग दुपारी, मग आपण सिटी टूर घेऊ. म्हणलं हे बाबा नको रे बाबा, टूर बिर नको, मला शांतपणे बघायचंय. नाही, मला आनंद घ्यायचाय की नुसतं त्या शहरात जाऊन बसले आणि बघितलं की येणारी जाणारी माणसं अनुभवली. मला हे असं करायला खूप आवडतं. मला निवांत हॉलिडेज खूप आवडतात. मला असे तिथले अट्रॅक्शन्स टिक मार्क, म्हणजे ते टिक मार्क वाला मी नाहीये पर्सन की हे पण बघायचंय ते पण. ओव्हर इन्थू नाहीये मी. वेन इट कम्स टू एक्सप्लोरिंग मला एकच गोष्ट दिवसभरात करायला आवडते. अशा 10 गोष्टी मी, कारण त्यांनी आपण थकतो. म्हणजे घरी परत आल्यावर तुम्ही वेकेशनला गेला होतात का काय करायला गेला होतात हेच कळत टूर नाही. नंतरही हॉलिडे लागतो असंही होतं. एक्झॅक्टली. सो मी जरा निवांत वाली आहे.
मग न्यूझीलंडमध्ये काय आवडलं तुला? 15 दिवस तू तिथे होतीस. कारण फार तो कमाल देश आहे. इतका सुंदर आहे. सगळंच हेवन ऑन आवडण्यासारखं आहे. अर्थ पण काय म्हणजे आवडलं तुला तिथे? एक तर हेवन म्हणजे हं, स्वर्ग सुख. हं, आधी आम्ही गेलो होतो ऑकलंडला. हं, ऑकलंड एक्सप्लोर केलं. त्याच्यानंतर आम्ही मिल्फर्ड साउंड ला गेलो होतो. जे काही हं. आपले जे टुरिस्ट टुरिस्ट क्वीन्सटाउनला, मिल्फर्डचा क्वीन्सटाउनला वगैरे. हं, आणि तिथे हॉट वॉटरचे हं. स्प्रिंकल्स हो, आहेत ते हो. तिथे गेलो. बरंच काही एक्सप्लोर केलं. पण मी म्हणलं तसं आमची भांडणही झाली थोडीफार त्या प्रवासात. कारण मी झोपलेलीच असायचे. अशी जसं "अगं हे बघ, ते बघ." अरे थांब रे, झोपू दे मला. असं इतकं म्हणजे मी मी नाही एवढी ट्रॅव्हलर. पण तरीही झोपेव्यतिरिक्तच्या वेळात जे काही मी बघितलं ते मी एन्जॉय कसा केलं. प्रवास केला तुम्ही न्यूझीलंडमध्ये? अ, तुम्ही गाडी चालवली का नाही, गाडी नाही, नाही. होती? नाही, का गाडी नाही बसनी चालवली. वगैरे बस प्रवास केला? बाय हं, फ्लाइट एकतर म्हणजे हं. नॉर्थ आयलंड, हो, टू साउथ साउथ आयलंड आयलंड. हां. हां. ते फ्लाइटच हं. होता. ट्रेनचा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता तिथला. हां, हां. कारण असं ट्रेनमध्ये बसून छान निवांत बाहेरचा निसर्ग बघणं वॉज अ युनिक एक्सपिरियन्स. हं. आणि अजून तिथलं मावरी हं. अ, मावरी डान्स पण बरोबर. आम्हाला बघायला मिळाला. हं. तेही म्हणजे मी कल्चरली बघते ती शहरं हां, जास्ती. हां. माझं तिथलं ते कल्चर तिथले जे एक्सप्लोअर करायला लोकल्स जास्ती आहेत, आवडतं. येस. म्हणजे ओरिजिनली राइट, जे राहतात ते राइट. मावरीज, ते मावरीज. नॉर्थ आयलंडला वगैरे बघितलं असशील राइट. आता. तर हां. त्यांचा डान्स बघितला. हं. तेही खूप ते म्युझिक एक्सप्लोअर केलं. ते हं. आदिवासी हां, हां. याचं छान लाईव्ह परफॉर्मन्स त्यांनी हां, दिला. हां. सो तेही होतं. त्याच्यानंतर 12 अपोस्टल्सला आम्ही हां, नाही ते तू 12 तो ऑस्ट्रेलियामध्ये होतं. ऑस्ट्रेलियामध्ये सॉरी. गेले. हां, हां, ऑस्ट्रेलियालाही मी फिरले हां, होते. हां. मी एकटी फिरले हं. होते. सो त्याला मी येणारच आहे. पण न्यूझीलंड साधारण मग तुला अ, जी काही ठिकाणं तू बघितली आहेत, हं. त्याच्यातलं वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल कंट्रीज असं म्हणता येईल का तुला? अगदी, अगदी. हं, आणि हं. क्वीन्सटाउन तर म्हणजे हं. हँड्स डाउन फारच सुंदर आहे. क्वीन्सटाउनला जायलाच पाहिजे आणि तिथे रोपवेनी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. मला हं. त्याचं नाव आठवत नाहीये. स्कायलाईन गंडोला स्कायलाईन असेल. हां. येस, हां, हां, स्कायलाईन हां. गंडोला येस. हां. ते पण फारच सुंदर होतं. म्हणजे हं. एकतर मी निसर्गप्रेमी आहे. मला हं. निसर्गात जाऊन शांतपणे त्या निसर्गाची वाइब हं. आतमध्ये हं, हं. सिंक करायला खूप हं. आवडते. त्यानिमित्ताने अ, ती लोकं तिथे कशी राहतात, ते काय त्यांचं खाणं-पिणं कसं काय करतात? असतं, हां. कसं सर्व्हाईव्ह करतात कारण हं. थंडी पण प्रचंड हो, असते तिथे. हो. सो ते सगळं मला अनुभवायला खूप आवडलं आणि न्यूझीलंड फारच सुंदर आहे, हं. फारच आणि हा तुझा हनीमूनचा प्रवास देखील एक वेगळाच प्रवास आहे. इंटरेस्टिंग म्हणजे होता. असं मी कधी ऐकलं नाहीये, की 2 ठिकाणाहून दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन जॉइन करतायत आणि त्याआधी तुझा सोलो हनीमून तर मला येस, खूपच आवडला. येस. आणि तू म्हणालीस तसं प्रत्येकाने एक थोडा वेळ तरी एक सोलो स्वतःला हॉलिडे द्यायला घ्यावा. पाहिजे. सो तू जेव्हा सिडनीत होती आणि तुला बराच वेळ मिळाला हो, सिडनी हो. एक्सप्लोर करायला. सो काय होतं? कसा होता तुझा मला दिवस आणि जास्ती काय तुला आवडलं तिथे? येस, माझ्यासाठी मेन अट्रॅक्शन वॉज टू व्हिजिट ऑपेरा हाऊस. कारण ओके. ऑफ ते कोर्स. हां. मला खूप हां, हां. उत्सुकता होती, की तिथे कसं परफॉर्मन्स कसे दिले जातात, आतनं ते कसं हां. आहे आणि म्हणजे ती वाइबच फारच कमाल आहे. ते जे आर्किटेक्चर हं. आहे, ते खूप सुंदर आहे. बाहेरनं हं. जो सुंदर आहेच, ते जास्ती सुंदर आतनं आहे. मग ते टेक्निकलीही मला अनुभवायचं होतं, की अकूस्टिक कसे हं, आहेत, हं, साउंड हं, कसा आहे. हं, सो त्यांनी प्रॉपर त्याची टूर दिली. आणि त्याच्या बाहेरचा जो एरिया आहे तोही फार सुंदर आहे. म्हणजे तिथे हं. नुसतं तुम्ही बसलात तिथे अनेक पक्षी असे येत हां, असतात आपसूक त्यांना हं, थोडंसं काहीतरी खायला टाकायचं हां. आणि बस तिथे ती रिव्हर आहे ती पण अनुभवायची. सो मी एकटी म्हणजे माझे जे होस्ट होते मला बरेचदा ना आणि ऑप्शन दिला जातो की हॉटेल स्टे हवाय का होम हं, स्टे हवाय. हं, हं. तर मी बरेचदा होम स्टे चूज करते. अच्छा. कारण मला हं, तिथल्या लोकांबरोबर राहायला खूप आवडतं. हं. म्हणजे त्यांना जर हं, चालणार हं. असेल तर ऑफकोर्स. पण कारण हं. त्यानिमित्ताने जवळनं जाणून हं, घेता येतं तिथलं कल्चर, तिथल्या हं, खाद्य संस्कृती म्हणा हं, किंवा त्यांचं रुटीन, हं, की आपल्याकडे खूप वेगळं असतं. तिथला दिवसही खूप लवकर सुरू होतो हं, आपल्यापेक्षा. सो ते सगळं अनुभवायला मजा येते. सो मी सकाळी त्यांना म्हणायचे, की मला तुम्ही पास काढून द्या हं, ट्रेनचा हं, आणि मग मी एकटी एक्सप्लोर करायला हं, जायचे. मग दिवसभर फिरून मी हं, परत यायचे आणि तिथे मला अजूनही आठवतंय, की ते मला खूप उत्सुकतेने अ, सिडनीमधल्या इटालियन रेस्टॉरंटला घेऊन गेले हं. आणि मी तिथे केचअप मागितलं. तर त्यांनी शेफनी माझ्याकडे असं बघितलं, "मॅम सिरियसली?" एक तर त्याला केचअप हा शब्दही हां. माहीत नव्हता. कारण
त्यांच्या दृष्टीने पाप आहे हे. हो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जर सॉस मागत असाल, मी माझ्यातला म्हणजे तुम्ही मला बाहेरच्या देशात नेऊ शकता पण माझ्यातलं भारतीयत्व नाही काढू शकत. सो मी प्रत्येक गोष्टीबरोबर केचप खाणारी मुलगी आहे. सो त्यांनी माझ्याकडे असं बघितलेलं. सो तेही माझ्या लक्षात आहे. सो तिथलं फूड त्या निमित्ताने जरा एक्सप्लोअर करायला मिळालं. सो ह्याला एक टिप आहे ऍक्च्युली सावनी, कारण मी हां. जे पाहिलं ना आपले पण बरेच ट्रॅव्हलर्स किंवा एक ट्रॅव्हल मधले जे लोक खूप फिरतात ते टबास्को वगैरेच्या छोट्या बाटल्या घेऊन फिरतात. Oh, yes. त्याच्यामुळे मग ही मागण्याची Yes, वेळच yes. येत नाही. करेक्ट. सो त्यांना लहान लहान पाउचेस हो, मिळतात, हो. कारण आपल्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीत हो. एक थोडा सॉस केचप तू म्हणाले, आणि अगदी. त्यांना त्याचा काहीच, आणि त्यात ऑस्ट्रेलिया जिथे मास्टर हो. शेफ आय नो. पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे त्यांना थोडा धक्काच बसला असेल. पण तू परफॉर्मन्स साठी अनेक ठिकाणी फिरली आहेस. हो. कुठल्या देशात तुला असं वाटलं की इथे खरंच छान प्रतिसाद मिळतोय? म्हणजे आय थिंक सगळीकडेच मिळत हो. असेल, पण एखादं तुझं फेवरेट कुठलं होतं? अमेरिकेत नक्कीच मी म्हणेन. अमेरिका आणि UK दोन्ही ठिकाणी खूप सुंदर ऑडियन्स. एक युनिक एक्सपिरियन्स म्हणजे मी इस्रायलला परफॉर्म केलंय. ओ तर वाव. इस्रायल मधला सुद्धा ऑडियन्स इतका सुंदर होता, म्हणजे त्यांनी आम्हाला सोडलंच नाही. आणि हे म्हणजे मराठी, हिंदी वगैरे हिंदी सगळं हिंदी काही? हिंदी हा. इस्रायलमध्ये हिंदी. मी हिंदी हा. परफॉर्म केलं. पण तिथेही आवर्जून त्यांनी मला लावणी गायला सांगितली. म्हणजे ऑडियन्स हिंदी होता, हा. पण मी तिथे ऑन डिमांड की नाही नाही, त्यांना कळलं जेव्हा की ही हम्म. महाराष्ट्रीयन सिंगर आहे जी हिंदी गाणी हम्म. गाते. तर इस्रायलमध्ये लावणी गाणं हाही एक खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की इथे मला लावणीची फरमाईश होईल. सो तीच आपली खरं तर मोठी ताकद आहे की आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, आपलं संगीत हे इतकं बाहेर रुजलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की ह्यांना काय माहिती असणार, पण नाही, हा. त्यांना खूप गोष्टी माहिती असतात. हम्म. तिथले म्हणजे ज्यू लोक सुद्धा ऑडियन्समध्ये होते. आणि मला अजूनही आठवतंय की तिथला एक खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स असा आहे की माझा जो त्या दिवशी मी जो वेअर केलेला ड्रेस होता, प्रॉपर इंडियन अटायर होता. आणि तिथली एक लोकलाईट मला भेटायला आली आणि तिने माझं खूप कौतुक केलं की छान झाली गाणी, मला खूप आवडला कार्यक्रम. आणि इफ यू डोंट माइंड, तू जो ड्रेस घातलायस तो तू कुठनं घेतलायस किंवा काय? मी म्हटलं की हा मी मुंबईतनं घेतलाय किंवा. तर ती मला इतकं तारीफ करत होती की ऍट वन पॉइंट मला असं वाटलं की मी तो ड्रेस तिला द्यावा. आणि मी तो तिला गिफ्ट केला. अरे वा. आणि काही वर्षांनी मुंबईमध्ये ती आली आणि तिने माझा नंबर शोधून मला कॉन्टॅक्ट केला आणि तिने मला सांगितलं की तुला आठवतंय का, तू मला ड्रेस दिला होतास, ती मी आहे. आणि मला अजूनही तुझा ड्रेस मी जपून ठेवलाय आणि तो मी म्हणजे मी तो एकदाच वेअर केला आणि मी तो जपून ठेवलाय तुझी आठवण म्हणून. सो असाही म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स नॉन इंडियन यांचा असा म्हणजे मी ते खरंच घेतला. प्रवासाने आपण माणसांना जोडतो. जोडतो खरंय हे खरंय. म्हणायला हरकत नाही. आणि तू ते आता अनुभवलंयस आणि तू सांगतेस आम्हाला की कसं तिथे Yes. होतं. म्हणजे इस्रायलची बरीच मंडळी यायची आधी, ते मराठीही बोलतात, थोडं हो, वेगळं मराठी बोलतात. करवाली आडनावं हा, आहेत हा. त्यांची. ते म्हणजे काहीतरी कर असतं त्यांच्या हा. बऱ्याचशा आडनावांमध्ये आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हा मराठी आहे का काय, पण थोडकं मोडकं येत असतं येतं त्यांना. कधीतरी, आधीचे राईट पूर्वज तिथे गेलेले आहेत आणि राईट. आणि ते येऊन असे 2-2, 3-3, हो 1-1 महिना हो टूरवरच हो फिरतात हो. भारतात. सो तेही खूप छान आहे. आणि पण अजून एक ऑफबीट देश जिथे मी परफॉर्म केलंय ते म्हणजे झिम्बाब्वे केलंय. वा. हे खूपच माझ्यासाठी पण वन ऑफ अ, मी झिम्बाब्वे फक्त क्रिकेट मॅच साठी मला माहिती होतं की झिम्बाब्वे बरोबर आपली मॅच असते, पण ते त्या देशात काय आहे, तिथे जवळपास काय आहे हे मला माहित नव्हतं. पण त्या निमित्ताने मला तो देश अनुभवायला मिळाला आणि खूपच कमाल होतं. म्हणजे एकच शो होता आमचा, तिथे जवळजवळ 100 इंडियन्स होते. आणि त्याच्यानंतर मग मी व्हिक्टोरिया फॉल्स आणि ते सगळं सफारी असं सगळं प्लॅन केलं होतं. आणि तिथलं नेचर आणि तिथलं वाईल्ड लाईफ हे तर म्हणजे क्रेझी आहे. मी पहिल्यांदा तेव्हा लायन वॉक केला होता, लायन्सचा जो. आणि माझा फोटो आहे, तो लोकांना असं वाटलं की मी मॉर्फ केलाय किंवा असं काही, पण तो ऍक्च्युअली आम्ही लायन वॉक एक्सपिरियन्स केला होता. सो मी कधीच, आय एम नॉट अ वाईल्ड लाईफ पर्सन ऍट ऑल. मी कधीच इमॅजिन केलं मला नव्हतं असं की वाटतंय हे जी तुझी स्टेटमेंट आहे ना, हळूहळू तुझ्या ट्रॅव्हल बरोबर बदलत जाणार आहेत. कारण तू आय म्हणते नो. नॉट अ वाईल्ड लाईफ, पण हो. तेवढीच मजा तू झिम्बाब्वेला जाऊन केलेली दिसते. एक्झॅक्टली. म्हणजे कारण मी म्हणलं की ठीक आहे, आपण परत कधी आयुष्यात येणार झिम्बाब्वेला, जर बरोबर. आलोय हा.
तर असं नको व्हायला की आपण एक्सप्लोर नाही हा, केलं आणि हा. कार्यक्रम करून गेलोय हम्म. फक्त. तर एक काय म्हणतात एक वेगळं लर्निंग पण होईल त्या हम्म. निमित्ताने. मला ॲनिमल्स आवडतात, पण मला समहाऊ खूप असं भीती जाऊन आहे की असं, कारण ज्या रिसॉर्टला आम्ही राहिलो होतो ते हा. म्हणले की रात्री तुम्ही कड्या वगैरे लावा हा, इथे बाहेर रॅन्डम तुम्हाला वाघ, सिंह, हत्ती असे खिडकीतनं तुम्हाला दिसतील तुमच्याकडे बघताना. तर मी म्हणलं हे काय आहे, हे असंही असू शकतं. सो आणि व्हिक्टोरिया फॉल्स तर इट वॉज सो ब्युटिफुल. म्हणजे तेही सगळं खूप खूप मला युनिक एक्सपिरियन्सेस होते, कारण असं मी उठून कधी गेले नसतेस, नसते. पण अनेक लोक झिम्बाब्वेला जातात, हे व्हिक्टोरिया फॉल्स बघायला मेनली हो. जातात आणि त्याच्याबरोबर तू म्हणालीस ते हो. सगळे एक्सपिरियन्सेस हो. करतात, सफारी वगैरे. राईट. पण परफॉर्मन्स साठी जाणं हो, ही हो, किती मोठी गोष्ट आहे हो. तसं पाहिलं तर. आणि म्हणजे तिथलेही आपले भारतीय आहेत बरोबर. ज्यांना हे परफॉर्मन्सेस आणि आवडतात, मला ऐकूनच छान वाटतं. परदेशातला ऑडियन्स जास्ती रिसेप्टिव्ह किंवा असा त्यांना अप्रूप असलेला असं वाटतं. अर्थात हे मी खूप पूर्वीचं सांगतेय. आता परदेशातही खूप रुटीन झालंय भारतीय कलाकार येऊन गाणं, हो. आणि हे खूप म्हणजे जितकं आम्ही फ्रिक्वेंटली, मी इथनं दिल्लीला जाईन तितक्या फ्रिक्वेंटली आम्ही आता युएसला किंवा युकेला जात असतो. सो आता गेल्या काही वर्षातलं हे चित्र वेगळं आहे. पण मी जे किस्से सांगते ते गेल्या 7-8 वर्षापूर्वीच आहे, जेव्हा ती खूप नॉवेल्टी होती की भारतातनं गायक आलाय आणि तो बरोबर. आपल्यासाठी परफॉर्म करतोय. सो त्यांनाही खूप उत्सुकता असायची किंवा तिथले लोकल होस्ट हे खूप एन्थुसियास्टिक हा. पण मला जाणवले की आम्ही तुम्हाला फिरवतो, तुम्ही का हा. 2च दिवस का आलाय, तुम्ही अजून थांबा, आमच्याबरोबर राहा. ही आपुलकी किंवा हे जे तिथे मला अनुभवायला मिळालं ना, इथे एरवी आपल्याला शेजाऱ्यांकडे बघायलाही वेळ नसतो. आपण इतके आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी असतो. पण ती वॉर्म्थ मला त्या देशात खूप अनुभवायला मिळाली. म्हणजे ट्रॅव्हल करणं किंवा देश एक्सप्लोअर करणं ही गोष्ट आहेच. पण तिथल्या लोकांची जी वॉर्म्थ किंवा आपुलकी अनुभवायला मिळणं ही खूप वेगळी गोष्ट मला वाटते, की आपल्याला असं वाटतं की देश बदललाय, तर ती लोकं तिथली होऊन गेलेली असतात. पण नाही, जे आपलं भारतीयत्व आहे, ते पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली दोन्ही प्रकारे त्यांच्यामध्ये अजूनही बघायला मिळतं. खरंय. सो तीही एक वेगळी गोष्ट अनुभवायला मिळते. नाही, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. आणि जरी मला वाटतं की आता ते कॉमन झालेलं असलं, तरी मला असं वाटतं ते चांगलं आहे की ते हो. एवढ्या म्हणजे लगेच होतंय. आणि त्यांनाही म्हणजे तिथले जे सेकंड थर्ड जनरेशन आहेत, हो. त्यांचं आणि भारताचं एक नातं त्याच्यामुळे अगदी. जुळून आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी आता तिच्या एक उदाहरण म्हणून तिची प्रॉम होती. ते जे शाळेतनं हो, जेव्हा हो. ग्रॅज्युएट करतात, तर ती भारतात मे बी 4-5 वेळा आली असेल. पण हट्टाने तिने लेहेंगा घातला. ती म्हणाली, "मला गाऊन नाही घालायचंय. मला तू लेहेंगा कर." आणि मी जाऊन तिच्यासाठी इथून तो घेऊन पाठवला होता. सो हे सगळं जे कल्चरल खरंय. एक्सचेंज आपण म्हणतो, अगदी. हे तुझ्यासारखे जेव्हा किंवा परफॉर्म करतात तेव्हाच होतं. म्हणजे संस्कृती जपणं आपण म्हणतो ना, दुसऱ्या देशात जाऊनही आपली संस्कृती जपणं. म्हणजे माझा एक खूप छान अनुभव असा आहे, की माझी पहिलीच कॅनडा टूर जेव्हा मी खूप यंग होते, म्हणजे 19-20 वर्षाची अच्छा. होते. तर आणि ती ही तुझी फर्स्ट फर्स्ट टूर. इंटरनॅशनल टूर का हो. सरळ? नाही, सेकंड इंटरनॅशनल. फर्स्ट मी जेव्हा कॉलेजला होते ओके, तेव्हा एक ओके. झाली होती. हां, हां. कॉलेजतर्फे मी गेले होते. पण ॲज अ परफॉर्मर ही माझी फर्स्ट टूर फॉर अ व्हेरी लाँग टाईम, म्हणजे 2.5 महिन्यांची ती टूर होती. आणि कॅनडापासून आम्ही सुरुवात केलं. तेव्हा मी कॉन्सेप्ट शो करायचे ब्लॅक अँड व्हाईट नावाचा. तर त्याची ती टूर होती. आम्ही 7-8 जण होतो. सगळे नामवंत गायक आणि ॲक्टर. राहुल सोलापूरकर होता. सो पहिलीच टूर आणि आम्ही कॅनडातला माझा पहिला स्टे. आणि माझ्याबरोबर विभावरी आपटे गायिका होती. आणि तिचं ना लग्नानंतरचं 5वं वर्ष होतं मंगळागौरीचं. अच्छा. आणि ती फक्त आम्ही एकांकडे राहिलो आणि ती बोलली की माझं ह्या वर्षी मिस झालं ह्या टूरमुळे. त्यांनी नेक्स्ट डे तिची मंगळागौर प्लॅन केली. तिथे गेट टुगेदर त्यांनी ठरवलं. तिथे त्यांनी उकडीचे मोदक, पुरणपोळी सगळं आम्ही टोरंटोमध्ये अनुभवलं. त्यांनी म्हणजे त्यांचा उत्साह, म्हणजे हे कदाचित इथेही इतक्या इझिली होणार नाही. नसतं केलं. पण त्यांनी त्या ठिकाणी जस्ट एक ती बोलून गेली की मंगळागौर राहिली माझी ह्या वर्षीची. आणि त्यांनी तिथे मंगळागौर प्लॅन केली आणि ती आम्ही अनुभवली. सो आपली संस्कृती आपल्या देशाबाहेर जास्ती जपली जाते का काय, असं मला वाटतं खरं तर. कारण तिथल्या मुलांना रामरक्षा येते. ते आवर्जून रामरक्षा शिकवतात, गणपती स्तोत्र शिकवतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्ती
तुम्हाला काय म्हणतात भावणाऱ्या आहेत हम्म. आणि खूप शिकवून जाणाऱ्याही हम्म. आहेत, की असं नाही की म्हणजे त्या तिथल्या गोष्टी पण अडॉप्ट करतात पण आपल्या गोष्टी सोडत नाहीत. ही गोष्ट मला तिथे शिकायला मिळाली. खूप छान आहे आणि खरंच हे दिसतं आजकाल हम्म. तिथे होताना आणि त्यातून तुम्ही जेव्हा तिथे जाता, हो. परफॉर्म करतात तुझ्यासारखे सगळी आपली सिंगर्स आहेत, हे हम्म. आहेत. तर ते अजून राईट. एकत्र येतं आणि वाढतंय असं हो. मला वाटतं. तू आता म्हणालीस तू USA ला 2.5 महिने गेली हो. होतीस. ही कदाचित तुझी सगळ्यात लॉंगेस्ट टूर मोठी होती. लॉंगेस्ट होती. हो, हो. मग शॉर्टेस्ट काय होती? बापरे! शॉर्टेस्टचा किस्सा खूपच खूपच काय म्हणतात इमोशनल करणारा आहे. हम्म. तो मी कुठे शेअर केलेला नाही ॲक्चुअली, पण मला आवडेल शेअर करायला. मग नंतर मी लॉंगेस्टचाही माझा एक खूप इंटरेस्टिंग अनुभव आहे, तोही सांगेन. कारण नक्कीच. तो कमी वयात होता. तो हा 18-19 हा वर्षाचा हा असताना 19-20 हम्म. वर्षाचा असताना होता. आणि हा एक्सपिरियन्स जस्ट 2 वर्षापूर्वीचा आहे, जी ओके. शॉर्टेस्ट ट्रिप होती. तिथे BMM कन्व्हेन्शनसाठी माझा कार्यक्रम होता आणि आयत्या वेळेस आमचा जो ट्रूप होता, त्यातल्या अर्ध्याच जणांचे विसाज आले. ज्याच्यात अच्छा. माझा विसा अप्रूव्ह झाला. हा जेव्हा माझी मुलगी 11 महिन्याची होती ओके. आणि तिचा विसा आला नाही. मी आधीच ऑर्गनायझर्सना हा सांगितलं होतं, की मी जर ट्रॅव्हल केलं ह्या शोसाठी तर मी आय विल ट्रॅव्हल विथ माय चाइल्ड बिकॉज आय हा वॉज फीडिंग हर. हा बरोबर. 11 आणि महिन्याची आहे ती. ती टोटली माझ्यावर हम्म. डिपेंडंट होती. तर ते म्हणले, "ठीक आहे, तू तुझ्या मुलीचा विसा अप्लाय कर आणि तिला हम्म. पण तू घेऊन ये, काही हम्म. प्रॉब्लेम नाही." दे वर व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि अंडरस्टँडिंग, की "ठीक आहे, वी अंडरस्टँड, पण आम्हाला तू हवी आहेस इथे परफॉर्म करायला." सो मला अजूनही आठवतंय पुष्कर श्रोत्रीनी कार्यक्रम तो हेड केला होता. म्हणजे हा त्यांनी सगळा ऑर्गनाइज केला होता. तर आम्हाला आणि लॉकडाऊन नंतरचं ते वर्ष होतं. त्यामुळे विसाचे खूप इश्यूज होते. हो म्हणजे अजूनही सुरूच आहेत. चालूच आहेत ते अनफॉर्च्युनेटली. पण तेव्हा पण तुमचे अचानक परफॉर्मर विजा वगैरे असतील P3 त्यामुळे आणि नॅचरली आम्ही P3 वरच P3 परफॉर्म हो करतो. हो आम्ही दुसऱ्या ह्याच्यावर नाही करेक्ट. परफॉर्म करू शकत लीगली. सो माझा विसा झाला आणि बाकीच्या आर्टिस्टचा झाला नाही. तर पुष्कर म्हणला, की "सावनी यू विल हॅव टू ट्रॅव्हल. कारण नाहीतर माझा शो होणार नाही. कारण तूच एक फिमेल सिंगर आहे जिचा अप्रूव्ह झालाय आणि अजून एक मेल सिंगरचा झालाय. तुम्ही दोघंच आहात ज्यांच्यावर आमची भिस्त आहे आणि तो त्या कन्व्हेन्शनचा फिनाले परफॉर्मन्स होता. सो तोही खूप इम्पॉर्टंट होता. आणि एकीकडे माझी मुलगी जी अगदी लहान आहे, जिला मी कधीच आयुष्यात सोडलं एका नव्हतं. दिवसाच्या वर कधी सोडलं नव्हतं. म्हणजे एक रात्र पण सोडलं नव्हतं. आणि एकीकडे आपण म्हणतो ना वर्क लाईफ बॅलन्स किंवा कमिटमेंट, एकीकडे ती मला कमिटमेंट सारखी हे खुणावत होती, की तू कमिट केलंयस, तुझ्यावर तिथला शो अवलंबून आहे. तो शो दुसरा कोणीही करू शकत नाहीये बरोबर. व्यक्ती. आणि दुसरीकडे माझं लहान मूल, जिला मी कशी सोडून जाऊ, जिने आजपर्यंत कधी जी माझ्याशिवाय राहिली नाहीये. तर मग मी त्या ऑर्गनायझर्सना रिक्वेस्ट केली, की तुम्ही एक असं करा, की अशी मला फ्लाइट बुक करून द्या, ज्यात मी कमीत कमी वेळात यूएसला जाऊन येईन. तर ते म्हणले, "अगं तुझ्यासाठी खूप हेक्टिक होईल सावनी, आम्ही करून देऊ. पण तू कसं करशील? तू जास्तीत म्हणजे तू वेळ जमिनीपेक्षा तू जास्ती वेळ हवेत असशील, तुला कळतंय का?" पण काय माहिती ते माझ्यातली तेव्हाची जी आई होती, अशी तगमग माझ्यातल्या आईची जी होती. मी म्हटलं, "तुम्ही काहीही करा, हे बघ तुम्हाला मी शोला यायला हवी आहे ना, मी दोन्ही करते. इट्स अप टू मी, म्हणजे तुम्ही माझ्यावर सोडा. मी कसं मॅनेज करीन हा माझा प्रश्न आहे." पण तेव्हा मला माझ्यातल्या त्या स्त्री शक्तीची जाणीव झाली, की ती जी नवीन आई असते, की ती दोन्ही सांभाळू शकते आणि ती आजची स्त्री आहे, जिला करिअर पण करायचंय, जिला मूल पण तितक्याच मनापासून सांभाळायचंय. अर्थात फॅमिली सपोर्ट ही एक खूप मोठी गोष्ट असते, ज्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तो मला स्ट्रॉंगली सासरी, माहेरी दोन्हीकडे होता. सो त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की "हे बघ, तुझी कमिटमेंट आहे, वी अंडरस्टँड. तू मुलीची काळजी करू नकोस. तू जी हे रिस्क घेतेयस त्याची आम्हाला जास्ती काळजी वाटते, की तू 3 दिवसात कशी जाऊन येशील यूएसला." तर आणि माझी त्याच्यात फ्लाइट डिले झाली रिटर्नवाली. सो टेक्निकली मला 4 दिवस लागले यूएस करून यायला. म्हणजे मी फक्त 24 तास यूएसमध्ये होते मधले. म्हणजे तेवढा वेळ तर जेटलॅगलाच डील करायला लागतो. म्हणजे आपण पोहोचलो आय की एक नो. 24 तासानंतर आपल्याला जेटलॅग निघून आपण त्या देशाच्या हो, हो. टायमिंगला राइट. सेटल होतो. तू आता तिथे जाऊन परफॉर्म करून ते परत म्हणजे आली. मलाही आता त्याचा विचार केल्यावर असं वाटतं, की काय होतं? वेडेपणा होता का तो? का काय होतं? हे माझ्याकडनं कसं घडलं? पण दोन्ही मी निभावू शकले. आणि
ते स्मूथली झालं मॅनेज, पण दॅट वॉज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स. म्हणजे तो माझ्या आयुष्यातला, म्हणजे मी असा एक्सपिरियन्स कधीच केला नव्हता, कारण आय वॉज ऑल्सो फीडिंग हर. सो माझ्यासाठी ते 4 दिवस खूप डिफिकल्ट होते तिथे हो, सर्व्हाइव्ह करणं. हो. आणि हेल्थ वाईज पण. पण देवाला काळजी असते. असं म्हणतो, जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा त्याच्यावर सोडून सोडून द्यायचं द्यावं. आणि तो आपल्याकडनं करून घेतो. जेव्हा तुमचं इंटेन्शन प्युअर असतं, तुमचं प्रामाणिक प्रयत्न असतो, की नाही बाबा मला हे खरंच दोन्ही करायचंय. कारण मी अडकलीये, दिलेल्या शब्दात अडकलीये आणि दुसऱ्याचं नुकसान आपण नाही करू शकत. सो असा एक खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स खूपच होता. छान. कारण आपण नेहमी या ज्या करिअर करतात किंवा जे काम करतायत बायका, त्यांच्या स्टोरीज नेहमी ऐकतच असतो, की एक बॅलन्स कसा ठेवावा बिटवीन युअर करिअर अँड लाईफ. आणि तो तू प्रत्यक्षात करून दाखवलास, की आणि खूप लवकर, म्हणजे लहान बाळ असताना, मूल थोडं मोठं झाल्यावर ठीक आहे, तरी आपण म्हणतो की त्या मुलालाही कळतंय की आई कामाला जातीये, हे होतंय. पण मला खरंच इमॅजिन नव्हतं. अजून एक माझा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स असा होता, की मला नॅशनल अवॉर्ड जेव्हा डिक्लेअर झालं, तेव्हा मी प्रेग्नंट होते. आणि जेव्हा तो फंक्शन होतं, फेलिसिटेशन होतं, तेव्हा माझं बाळ 2 महिन्याचं होतं. जस्ट आय वॉज अ न्यू मदर. आणि तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बेबीला घेऊन दिल्लीला ट्रॅव्हल केलं. तोही माझ्यासाठी खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता. कारण ॲज अ न्यू मदर तुम्हाला कळतच नसतं तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, आणि अशा वेळेस जर तुम्हाला ट्रॅव्हल करायला लागलं विथ द बेबी, तर ती पण एक खूप अवघड गोष्ट असते. कारण तुम्हाला माहितीच नसतं की ट्रॅव्हलिंगमध्ये मूल फ्लाईटमध्ये रडलं तर तुम्ही काय कराल, मग ते रडलं तर तुम्ही त्याला शांत कसं कराल. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रवासातनंही मी शिकले, ज्या मी पुढेही आयुष्यात लक्षात ठेवल्या. तू बराच प्रवास केला आणि तू आत्ताही करतेस. सो आता एक जे आपले सगळे म्हणजे श्रोते आहेत, जे ऐकतायत, त्यांना सांग तुझ्या ट्रॅव्हल टिप्स काय आहेत? कारण एवढा प्रवास आणि तो आत्ता सुद्धा मुंबई, पुणा, पुणा, मुंबई हा प्रवास सुरू असतो. तुझा जगभर प्रवास झालेला आहे आणि तू आता म्हणाली तशी एक न्यू मदर म्हणून तू प्रवास केलाय छोट्या बाळाला घेऊन. तर अर्थातच तुझ्याकडे काही ट्रॅव्हल हॅक्स असतील, की ज्याने तो प्रवास अगदी सोयीचा होतो. तर थोड्याशा आमच्यावर शेअर कर ना. म्हणजे मी एकतर खूप क्विकली प्लॅन करते गोष्टी. म्हणजे जर मला इथून समज छोटं आपण उदाहरण घेऊ, की मला मुंबईहून पुण्याला जायचंय, तर ती माझी एक बॅग रेडीच असते, की ज्याच्यात माझं म्हणजे अगदी माझ्या बॅगमध्ये फर्स्ट एड किट पासनं काहीही असू शकतं, सेफ्टी पिन टू काहीही. कारण तुम्हाला प्रवासात कधी काय अनुभवायला मिळेल. कधी एक्सप्रेसवेवर अनेक तासांचा जॅम असू शकतो. म्हणजे छोट्याशा प्रोटीन बार पासून ते काहीही माझ्या पर्समध्ये असतं. सो ते प्लॅनिंग असणं, की तुम्हाला नेमकं काय काय लागणार आहे, आणि छोट्या गोष्टी, छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या मी बरेचदा कॅरी करते. म्हणजे माझे ट्रॅव्हल साईज च्या गोष्टी किटमध्ये खूप असतात. स्किन केअर असतं, मेडिसिन्स, नेसेसरी मेडिसिन्स. मी बरेचदा असं होतं की तुमच्यासाठी नसतील लागणार, पण यू नेव्हर नो, तुम्हाला कधी दुसऱ्याला द्यायला लागेल. सो त्याच्यासाठी मी खूप प्रिपेअर्ड असते. असेही बरेच अनुभव आले, कारण दुसऱ्याला त्या गोष्टीची गरज होती आणि तुमच्याकडे ती मिळून गेली. सो तोही विचार मी करते. सो पॅकिंग बेसिकली मी थोडीशी ओव्हर पॅकर आहे. म्हणजे मला जर 4 दिवसासाठी जायचं असेल तर मी 6 दिवसाच्या गोष्टी पॅक करते. करन्सी जर मी अब्रॉड ट्रॅव्हल करत असेल तर मी ज्या ज्या बॅग्स नेते त्या बॅग्स, प्रत्येक बॅगमध्ये मी थोडी थोडी अमाऊंट ठेवते. कारण बरेचदा दौऱ्यांना जेव्हा आम्ही जातो तेव्हा असे अनुभव आलेत की एखादी बॅगच आली नाही. सो मग दुसऱ्या बॅगमध्ये त्यातल्या छोट्या प्रमाणात गोष्टी आहेत. सो तुमचं अडत नाही डिवाइड अँड रूल सारखं. सो म्हणजे ह्याच गोष्टीत रिसेंटलीच माझ्या नवऱ्याबरोबर वाद झाला. तो म्हणला की असं कसं तू करन्सी डिवाइड करून वेगवेगळ्या बॅग्समध्ये ठेवतेस, चोरीला गेली तर तू हँड लगेज मध्ये कशी करन्सी ठेवतेस. मी म्हटलं की नाही, मी एक्सपिरियन्स केलंय की माझी चेक इन बॅग आलीच नाहीये बरेच दिवस, मग मी काय करू. सो असेही अनुभव येतात. सो ते एक आहे. ज्या ज्या गोष्टी मी चेक इन करते त्यातल्या सगळ्यातला छोटा छोटा भाग मी माझ्या केबिन लगेजमध्ये ठेवते. ही एक माझी ट्रॅव्हल टिप आहे. राईट फ्रॉम स्किन केअर टू मेडिसिन टू एनिथिंग. आणि हायड्रेशन मेंटेन करते, झोप मेंटेन करते. जेव्हा आपण वेगवेगळ्या काय म्हणतो टाइम मध्ये ट्रॅव्हल करत असतो, काही वेळेला आपण
पुढे असतो, काही मागे हो. असतो. सो प्रिस्क्राइब्ड मेडिसिन्स डॉक्टरला विचारून, कारण ती झोप पूर्ण होणं, होणं जर आपण गरजेचं फ्रेश आहे. असू तर त्या ट्रॅव्हलिंगचाही आनंद, पुढच्या हम्म, वेकेशनचाही हम्म, आपल्याला घेता येतो. हम्म, सो ती झोप मेंटेन करणं हम्म. हेही मी जरा आणि बघते. ऍज अ सिंगर तर किती महत्वाचं हो. आहे स्वतःची काळजी घेणं. कारण बरेचदा वेदर कंडिशन्समुळे तुमचा हम्म, आवाजही बरोबर. बदलतो. बरेचदा इव्हन लोकली फूडमुळे, लाईक तिथलं फूड, न्यूझीलंडला मी जेव्हा तिथलं हे. ट्रॅव्हल केलं तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्या इथे अलर्जीज खूप आहेत. हा, तर तुम्ही कशाला अलर्जिक आहात ते तुम्ही आधीच टेस्ट करा. त्यामुळे ते अच्छा. बाहेरच्या कंट्रीमधलं, म्हणजे तुम्हाला हर्ब्स किंवा स्पाइसेस हा, काही हा. अलाउड पण नाहीत. न्यूझीलंडला हो, खूप स्ट्रिक्ट हो, आहे. हो. सो तर तेही मला खूप त्या निमित्ताने कळलं, की हम्म, अच्छा ह्या वेदर कंडिशन्समध्ये तुम्ही असं रिॲक्ट हम्म, होऊ शकता. सो मेडिसिन हा माझा मेन हे आहे. हम्म. एकतर माझा नवरा डॉक्टर आहे, त्यामुळे आमच्याकडे एक पॅक रेडीच असतो. मेडिसिनचं किट रेडीच असतं. हम्म. आणि बाहेरच्या देशात बरेचदा आपली मेडिसिन्स मिळत पण नाही. सो ती आपल्याला सूट होतील की हां, नाही माहित नाही. माहित त्यामुळे नाही. एक तो छोटासा एक मेडिसिनचा येस, पॅक तयार असणं असतो. कायम आणि इज व्हेरी फूड, गुड. गो टू फूड ज्याला आपण म्हणतो, हम्म. प्रोटीन बार असेल, हम्म. अगदी बेसनाचा लाडू, घरचं हम्म. लाडू, चिवडा जे काय. तर ते, कारण मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी जास्ती डिपेंड नाही राहू शकत राईट. बाहेरच्या फूडवर. सो ते एक कॅरी करते. आणि ॲज यू सेड, प्लेलिस्ट ती खूप मॅटर करते. म्युझिक. आणि आता लहान मुलगी असल्यामुळे आता तिच्यासाठी मग तिचे काही गेम्स, मग ड्रॉइंगच असेल, मग फ्लाईटमध्ये तिला काय द्यायचं, काय खायला द्यायचं, इथपासनं की रेडी टू कुक काही असेल तर ते. असं आताचे माझे कंडिशन्स ट्रॅव्हलिंगचे खूप बदललेत मुलगी असल्यामुळे. पण जेव्हा मी एकटी ट्रॅव्हल करते तेव्हा ह्या बाकीच्या गोष्टी मी खूप लक्षात ठेवते. एकटी ट्रॅव्हल करते तर तू खूप लहान असताना सुद्धा एकटं हो, ट्रॅव्हल केलेस. तू हो, त्याचा उल्लेख केलास थोडं. हो. पण तो एक्सपिरियन्स कुठे होता? मला वाटतं कॉलेजमधनं गेली हो, होतीस. मी पहिल्यांदा स्टडी टूरला गेले होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी शिकत हम्म. असताना 12वीत होते. आणि अशी टूर होती की 5 कंट्रीजमध्ये आम्हाला कॉलेज नेणार होतं. आणि तिथलं कल्चरल सगळं एक्सचेंज, आणि त्याच्यामध्ये सिंगर म्हणून माझी निवड झाली होती. सो जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया ह्या वाव. 5 युरोपियन कंट्रीजमध्ये आम्हाला जायचं होतं. ती आणि 1 हा महिन्याची तुझा टूर होती. पहिला प्रवास पहिला होता. प्रवास आणि पहिलाच विमान प्रवास, तोही परदेशाचा. अच्छा. सो म्हणजे बरेच मला पहिले आहेत त्यात. हां, एक्झॅक्टली. आणि खूप कमी वयात. हम्म. आणि फॅमिलीला सोडून हम्म. एकटीच ट्रॅव्हल करतेय. सो आणि मला तेव्हा फ्लाईटची प्रचंड भीती वाटायची. खूप जास्ती. म्हणजे त्या काजोल एका फिल्ममध्ये कशी आहे तशी मी होते एकेकाळी. आता मी लोकांना, जेव्हा लोक घाबरतात तेव्हा मी त्यांना बघून हसते की एकेकाळी मी अशी होते. पण आता मला सवय झाली. पण तेव्हा मी खूप घाबरायचे. टेक ऑफ अँड लँडिंग माहित नाही, पण मला अशी मी थरथर थरथर कापायचे. आणि तो पहिला प्रवास होता. आणि जर्मनीमध्ये मी फॅमिली स्टे केला होता. तिथल्या अच्छा. जर्मन्स बरोबर मी राहिले होते. आणि तीही खूप फन गोष्ट होती. मी तेव्हा आम्हाला कॉलेजनी सांगितलं होतं की आपल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी तिथे घेऊन जा, त्यांना गिफ्ट द्या. तर मी एक मेहंदीचा कोन नेला होता, आपली इंडियन इयरिंग्ज नेली होती, झुमके, आणि असं एक दुपट्टा नेला होता. तर ते तिला इतकं आवडलं, त्या माझ्या जर्मन मैत्रिणीला. आणि तिने माझ्याकडनं खूप प्रेमाने मेहंदी काढून घेतली होती. आणि तेव्हा माझा जो परफॉर्मन्स होता, तेव्हा मी माझ्या मॅमना विचारलं होतं की मी परफॉर्म करीन. कॉलेजमध्ये पण परफॉर्मन्स होता तेव्हा. म्हणजे स्टडी टूर होती, पण त्यांनी माझं ॲज अ सिंगर सिलेक्शन केलं होतं. तर ते म्हणले की तू परफॉर्म पण करणं अपेक्षित आहे. तर मी म्हणलं, पण मी काय परफॉर्म करू, कारण तिथे सगळे फॉरेनर्स असणार आहेत, तिथे इंडियन्स नसणार आहेत. तर तेव्हा माझ्या केळकर मॅम म्हणून आहेत फर्ग्युसन कॉलेजमधल्या, त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, तू पसायदान गा. तर म्हणलं वाव, मला खूप आवडलं, कारण मी BA संस्कृत आहे. मी संस्कृत केलंय आणि मला भाषेची पहिल्यापासूनच खूप आवड आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये मी गाते. तर म्हणलं आपल्या मराठी भाषेचं जे माऊलींचं जे तत्व आहे ते मला तिथे सादर करायला आवडेल. तर ते म्हणलं, नाही नाही, मराठी नाही, आपण जर्मन ट्रान्सलेट करूयात, जर्मनमध्ये ट्रान्सलेट करूयात. तर त्यांनी ते माझ्यासाठी ट्रान्सलेट केलं. आणि मी जर्मनमध्ये पसायदान तिथे सादर केलं. तर ती माझ्यासाठी खूप युनिक गोष्ट होती की मी असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की मी जर्मनमध्ये काही सादर करेन. आणि ऑफकोर्स मी नंतर काही ऑन डिमांड मी हिंदी गाणी काही सादर केली. पण ती खूप छान पहिली टूर होती. दुसरी टूर माझ्या आयुष्यातली जी होती, जी मी मगाशी उल्लेख केला, पहिली युएसची मोठी टूर, त्याच्यातला माझा खूप एक फनी किस्सा आहे. तो मला अगदी शेअर करायला आवडेल. तिथे ग्रेहाउंड बसेस ज्या आहेत, तर माझ्यासाठी ती नवीन गोष्ट होती की US मध्ये बस ट्रॅव्हल. इथे मी
मॅक्स टू मॅक्स मी शिवनेरीने ट्रॅव्हल केलंय पुणे मुंबई. त्याच्या नक्कीच. पलीकडे मी हो, काही हो. ट्रॅव्हलच केलं संबंध नव्हतं. नाही. वयही हं, कमी हं. होतं, जग बघितलं हं. नव्हतं. आणि परदेशात स्वतःचा पासपोर्ट जपणे ही किती हं. महत्वाची गोष्ट हं. आहे. म्हणजे हे मला त्या टूरमध्ये कळलं, की तो लिटरली तुमच्या बॉडीला शिवला असला पाहिजे. तो तुम्ही वॉशरूमला गेलात तरी तुमचा पासपोर्ट नाही कुठे गेला हं. पाहिजे. सो हे मी त्या प्रसंगातनं शिकले. पासपोर्टही आणि अजूनही म्हणजे पासपोर्ट माझा हरवला नाही. मूळ किस्सा वेगळाच आहे. तर आम्ही वीकेंड्सना आमचे प्रोग्राम हं. असायचे आणि वीकडेजना आम्ही ट्रॅव्हल करायचो. सो शिकागोवरनं आम्हाला टल्सा, ओक्लाहोमाला हं. जायचं होतं. ते ग्रेहाउंड बस होती. हं. तर आम्ही बसची जर्नी सुरू झाली. आम्ही 8 लोकं होतो. 8 लोकांमधल्या 2 आम्ही मुली होतो, फिमेल हं. सिंगर्स. तर प्रवास सुरू झाला आणि तिथे आपल्याला माहिती आहे, की अ, काही स्टॉप्स हे फक्त लगेज एक्सचेंज करण्याचे हॉप इन हॉप ऑफ जे आपण हां. म्हणतो तसे आहेत. तिथे तुम्हाला टी ब्रेक, वॉशरूम ब्रेक घेणं हं. अपेक्षित नसतं. कारण ते हां. खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात हो. तिथल्या बसेसचे किंवा तो एक ब्रेकवाला वेगळा हं. स्टॉप असतो. हं. जेव्हाच तुम्ही घेऊ वॉशरूमला शकता. जाऊ बरोबर. शकता. तर हे मी तुम्हाला सांगते ती 2009 ची गोष्ट आहे हं. हां. म्हणजे हं. तेव्हाचे वेगळे ट्रॅव्हलिंग म्हणजे हे असतील. हं. आताचं मे बी बदललं असेल मला माहित नाही. तर आमचा प्रवास सुरू झाला आणि एक स्टॉप होता जो फक्त लगेज एक्सचेंजचा होता. हं. आणि ती जी ड्राईव्ह करत होती ती ब्लॅक होती लेडी. हां. तर आम्ही ट्रॅव्हल करतोय त्या स्टॉपला आलो आणि माझी मैत्रीण म्हणली, "ऐक ना मला वॉशरूमला जायचंय." हं. तर म्हणलं, "अरे देवा! आता काय करायचं?" म्हणलं आता लकीली ही 2 मिनिटं थांबली आहे बाई. हं. तर आता म्हणजे आम्ही मराठीत हं. असंच हं. बोलत हं. होतो. तर तिला जाऊन विचारूयात हं. आपण, की हं. जाऊन येऊ का? तर आम्ही बरं तेव्हा ना एक तर मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे. माझं इंग्लिश अगदीच हं. तोडकं-मोडकं होतं. मला अजिबात इंग्लिश फ्लुएंट येत नव्हतं आणि तिथल्या ब्लॅकचा ॲक्सेंटही खूप वेगळा आहे. वेगळा. सो हं. आपण बोलायला जाऊ आपल्या हं. स्वच्छ इंग्लिशमध्ये आणि ते काहीतरी वेगळं उत्तर हं. देतील आपल्याला कळणार नाही. हं. सो आम्ही तिला प्रेमाने विचारायला गेलो, हं. की आम्ही वॉशरूमला जाऊ शकतो का? तर ती ती चिडून काहीतरी तिने रिएक्ट केलं. तर ते आम्हाला कळलं नाही, की ती चिडलीये का हो म्हणतीये का नाही हं. म्हणतीये आणि माझी मैत्रीण "नाही, नाही, चल, चल मला आता जायचंच आहे, जायचंच आहे." म्हटलं, "ठीक आहे, चल पटकन जाऊ." म्हणून आम्ही दोघी उतरलो. हं. आम्ही दोघी उतरलो, वॉशरूमला जाऊन आलो. बाहेर आलो तर आमची बस नव्हती. आमची बस नव्हती. आमच्या बॅग्स बसमध्ये होत्या. आमचे हं. पासपोर्ट्स बसमध्ये होते. आमचे हं. कोलीग्स बसमध्ये होते. हं. आणि आमची जी काही म्हणजे तंतरली, की आता आम्ही हं. काय करू? आम्ही दोघी हं. मुली इथे आहोत. हं. नवखा देश आहे. आम्हाला धड इंग्लिश येत नाही. तेव्हा म्हणजे मी हं. खरंच मला येत नव्हतं हां. इंग्लिश. मला हे मान्य करायलाही काही वाटत हं. नाही आता. तर काय करावं? लकीली ते एका गुजराती माणसाचं मोटेल होतं. अच्छा. तर जिथे तो तो जो वॉशरूमचा एक्सचेंज हां, हां. झालं. हां. तर त्यांना आम्ही जाऊन सांगितलं, की असं-असं झालंय. बरं मीनवाईल बसमध्ये काय घडलं हे मी सांगते तुम्हाला. दुसरी साइड अशी होती, की आमचा जो ऑर्गनायझर आहे, हं. मिलिंद ओक म्हणून आहेत. तर ते त्या लेडीला रिक्वेस्ट करायला गेले, की आमच्या 2 मुली खाली राहिल्यात. थांब. तर ती चिडली बाई. ती म्हणली, "मी त्यांना आधीच सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका आणि त्या गेल्यात. तर इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. आता तुमचं तुम्ही बघा. मी जाते. बस हं. माझी पुढे जाणार. माझे हं. पॅसेंजर्स आहेत आणि हं. ते त्यांचं टाईम ऑफकोर्स याह! टाईम बाउंड असल्यामुळे ते थांबू शकत नाही हं. रँडमली हं. आपण इथे जसं हात दाखवा बस थांबवा तसं तसं काही नसतं तिथे. हं. सो तो म्हणला, "ठीक आहे तुम्ही तुम्ही परत जाऊ नका, पण मला तरी उतरू दे." हां. सो तो काही किलोमीटर्स पुढे जाऊन तो बिचारा एकटा थांबला. उतरला, हां. की ह्यांना कोणीतरी बघायला हां, पाहिजे. हां. सो तो परत आला धापा टाकत तिथे. तो म्हटला, "तुम्ही काय वेडे आहात का तुम्ही? तुम्ही काय हं. उतरलात मूर्खासारखं आम्हाला हं. न सांगता? असं कधी करतात का हां. कोणी वगैरे?" खूप आम्ही बोलणी खाल्ली त्याची, सगळं झालं. तर म्हणलं, "ठीक आहे, पण आता आपण काय करणार? आपल्याला ती हं. बस बस तर गाठायला गेली. पाहिजे." हं. तर मग त्या गुजराती जे ते काका हं. होते ते म्हणले, की "नाही, डोंट वरी, डोंट पॅनिक. मी कार काढतो. तुम्हाला मी ती बस गाठवून देतो, डोंट वरी." सो ते पुढचं जे मेन स्टेशन होतं ते त्यांनी कसंबसं गाठून आम्हाला तिथे हे केलं. पण त्याच्यानंतर तिथल्या ज्या स्टॉपवर सगळे थांबले होते, ते सगळे असे येता-जाता आमच्याकडे, "ह्या मुली ह्याच त्या" असं दाखवत होते. म्हणलं, ओके." आम्ही असे खाली मान वर. त्याच्यानंतर मी ती बाई जेव्हा परत येत होती बसमध्ये चढत होती, तेव्हा मी तिला सॉरी म्हणायला गेले, की "सॉरी." ती म्हणली, की "यू डिडंट अंडरस्टँड व्हॉट आय वाज सजेस्टिंग. हं. द वॉशरूम इज इन द बस."
असं मी तुला सांगत होते. आणि तू म्हणलं, "ओ शिट, हे काय एक्सपिरियन्स आहे." सो तेव्हापासून पण आपल्याला आपल्या सवय बसमध्ये नाही. वॉशरूम आहे हे माहितीच माहितीच नाहीये नाहीये. ना. हो. सो ते परदेशातल्या बसमध्ये वॉशरूम असू शकतं हे मी इमॅजिन केलं नव्हतं. हां. सो तेव्हा त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. सो हा किस्सा म्हणजे मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, की तेव्हापासून कानाला खडा, की एकतर स्वतःचा पासपोर्ट, स्वतःची बॅग घेतल्याशिवाय बसमधनं खाली उतरायचं बरोबर. नाही. नीट ती समोरची बाई काय सांगते हे ऐकून ऐकून घ्यायचं. घ्या. जरी ऍक्सेंट कळत नसला तरी 2दा विचारा, 3दा विचारा, लाजू नका. आपल्यात आणि आजकाल थोडासा ना ट्रान्सलेट एक वगैरे असतात. हां, फोनवर म्हणजे लिहू शकतो. भारतीयांचं मला एक बरेचदा असं वाटतं ना, की थोडासा एक अननेसेसरी कॉम्प्लेक्स असतो आपल्याला, जो बाहेरच्या देशात जास्ती डोकावतो. या. अ, आणि तो आपल्याला ऑकवर्ड करतो. आता मे बी परिस्थिती बदलली असेल, तेव्हाचं मी माझं जे वय होतं, त्या वयाला अनुसरून हा किस्सा सांगते. अर्थात आता आपण बिनधास्त आता मी खूप ट्रॅव्हल करते, सो तो एक कॉन्फिडन्स आलाय. ट्रॅव्हलिंग गिव्हज यू दॅट कॉन्फिडन्स, की तुम्ही आणि ह्या चुकांमधनंच आपण शिकतो. सो ती एक आयुष्यभर लक्षात राहिलेली चूक होती, की परदेशातल्या बसेसमध्ये वॉशरूम असू शकतं. तुम्ही एकदा विचारा. आणि विचारण्यात विचारा. काय आहे. पण त्या पूर्ण प्रवासाचा तुम्ही मला वाटतं मेन टॉपिक झालेला होता. ऍब्सोल्युटली. जाता You are येता the ह्याच star त्या in मुली, that. ह्याच त्या मुली, ह्याच त्या मुली. कुठल्याही कारणासाठी का असेना, पण स्टार पॉवर ही येस, तुमच्याकडेच होती येस. असं म्हणायला हरकत नाही. US मध्ये तू अनेक ठिकाणी फिरलीस, तर काय असे म्हणजे हा तर किस्सा भन्नाटच आहे. हो. पण काय आवडलं US बद्दल? काय असं लक्षात राहिलं की वॉव हे छान आहे इथे? ईस्ट वेस्ट दोन्ही कोस्टमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं. मला ग्रँड कॅनियन बघायला ते खूप आवडलं. बाकी आम्ही जसं मी म्हणलं वीकेंड्सला आम्ही परफॉर्म करायचो, वीकडेजना आम्ही तिथलं लोकल जे लोकली. काही आहे हां, ते हां. फिरायचो. मला न्यूयॉर्क सिटी खूप आवडली, खूपच आवडली आणि बिइंग अ परफॉर्मर मला तिथला जो लाईव्हली टाइम स्क्वेअर आणि तिथले ब्रॉडवेज ते म्हणजे आवर्जून म्हणजे मला असं म्हणजे ती एक गोष्ट आहे ज्याला मी खूप जास्ती उत्सुक असायचे ते एक्सप्लोअर करण्यासाठी, की ह्या टूरमध्ये मी किती ब्रॉडवेज बघीन आणि ते कारण ती खूप रेअर गोष्ट आहे. अर्थात आता खूप कॉमन झालंय आता आपल्याकडे भारतातही आपण ब्रॉडवेज येतात, आपण बघतो. पण मला त्या गोष्टीचं खूप फॅसिनेशन होतं बिइंग अ परफॉर्मर, की ब्रॉडवेज लाईव्ह बघणं. थिएटर शो बघणं हा खूपच म्हणजे कितीही डॉलर्सला तिकीट असलं तरी मी ते विकत घ्यायचे आणि तो एक वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स आहे जो मी नेहमीच बघितला. म्हणजे तो कधीच मी म्हणजे बाकीच्या साईट सीइंग पेक्षा मला जास्ती ब्रॉडवे कडे माझं जास्ती लक्ष असायचं. आणि कधी कधी विमानाचं तिकीट काढायच्या आधी ते ब्रॉडवेचं तिकीट बुक करायचं, थिएटर तिकीट बुक करणं गरजेचं असतं येस. कारण मिळत नाही. पण हाच थिएटर एक्सपिरियन्स UK मध्ये पण आला असेल हो, कारण हो, हो. लंडन मध्ये पण वेस्ट एंडला बरेच येस. थिएटर शोज खूप असतात. म्हणजे मी So पहिलं तिथे- इनफॅक्ट पहिलं ब्रॉडवे लाईफ मधलं UK मध्येच बघितलं होतं. साऊंड ऑफ अच्छा. म्युझिक तिथे बघितलं अरे वा. आणि ते बघून तर मी ठरवलं की बास आता मी जिथे कुठे ब्रॉडवेज असतील तिथे मी ब्रॉडवेज बघणार. कारण तो खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. त्यातनं खूप ॲज अ परफॉर्मर मला खूप शिकायला मिळालं, की एका वेळेस सिंगिंग, डान्सिंग, तिथले टेक्निक्स, तिथले माईक टेक्निक्स आणि अशा टेक्निकल गोष्टी बऱ्याच तिथे मला बघायला मिळाल्या. खूपच छान आणि खरं आहे म्हणजे आता भारतात सुद्धा काही शोज आपल्याला हे बघायला हो. मिळतात. मुंबईतही मिळतात. पण मला अजूनही वाटतं की तिथे जाऊन जो तिथला सेट असतो हो. ते थोडं स्पेशल असतं. तिथे अगदी. बघणं त्यांचे जे एवढे ट्रेडिशन आणि हिस्ट्री असलेले थिएटर आणि ओपेरा आणि ते शोज आहेत. सो त्यात आपण तो ब्रॉडवे शो बघणं हे नक्कीच आपल्या ऐकणारीचा एक भाग असावा असंही आहे. पण त्याचबरोबर ना मला असं कधी कधी वाटतं जे म्युझिक फेस्टिवल्स आहेत आणि आत्ताचं युथ जर पाहिलं तर ते खूप त्याला ओढून आहे. म्हणजे म्युझिक साठी ट्रॅव्हल करणं ही गोष्ट काही वर्षात खूप दिसायला लागली आहे की हे म्युझिक फेस्टिवल इथे सुरू आहे तर आम्ही त्याच्यासाठी प्रवास करून जाऊ. तू कधी गेली का ग अशी म्युझिक फेस्टिवल साठी का तू परफॉर्मन्स साठी जास्त गेली? परफॉर्मन्स साठी जास्ती गेले. म्हणजे मी अजून खरं तर मी आपल्या भारतीय कलाकारांनी इतकी प्रेरित आहे की मला ऑनेस्टली इतक्या परदेशी कलाकारांचं आकर्षण नाही की ह्याची ही कॉन्सर्ट बघायला मी तिथे जाईन असं मला एवढं नाहीये. नसल्यामुळे माझ्याकडनं कदाचित ते राहिलं असेल. पण लोकांचे किस्से मी नक्कीच ऐकते आणि त्याचा आनंद घेते. पण मला समहाऊ एवढं त्याचं फॅसिनेशन नव्हतं किंवा नाहीये अजूनही. पण मी ॲज अ परफॉर्मर म्युझिक फेस्टमध्ये जसं मी मंगोलियाचा एक्सपिरियन्स सांगितला तेव्हा मला खूप वर्ल्ड म्युझिक ऐकायला मिळालं. सो ते मी एक्सपिरियन्स केलं. पण मी अजून म्युझिक फेस्टला अटेंडी म्हणून नाही गेले कधी.
पण एक परफॉर्मर म्हणून म्हणजे आपण जेव्हा म्युझिक फेस्ट बद्दल बोलतो, तर बरेच वेळा हे इनडोअर असतात किंवा आउटडोअर हो, सुद्धा होतात. हो, आणि जर एखादा म्युझिक फेस्ट असा एक कारण यूथशी मला वाटतं हो, जोडण्याचा तो अतिशय सुंदर हो. पण प्रकार आपल्याकडे आहे. सो कुठे भारतातही करावा? खूप होतात. हो. भारतात जसं आता हं, मूड इंडिगो आहे, हं. मूड आहे हां. किंवा बरेच हं, मोठमोठे फेस्ट भारतात मुंबईत किती हं. आता आपण जिओ गार्डनला इतके मोठमोठे फेस्ट अनुभवतो. तर इनफॅक्ट आता उलटी परिस्थिती आहे, की बाहेरच्या देशातले लोकं भारतात येतात हे किती सगळं छान. अनुभवायला. हां. सो मला असं वाटतं, की आपल्याला परदेशात जायची गरजच नाही. हं, आपल्याला इथे बसून आजकाल जग हं. इतकं जवळ आलंय, की इथे आपल्याला खूप जास्ती ते फेस्ट अनुभवायला मिळतात. कॉलेज फेस्ट सुद्धा आजकाल इतके इंटरेस्टिंग असतात, की तिथे सुद्धा इंटरनॅशनल आर्टिस्ट हं, येतात. इतकं आपण समृद्ध हं. झालोय, इतकं आपण जगात पुढे गेलोय. तर खूप युनिक गोष्ट आहे ही. जर एखादं असं फेस्टिव्हल भारतात घडवायचं असेल आणि तू आता म्हणालीस, की बाहेरून लोकं येतात हं, इथे, हं, तर त्यांना भारत बघण्यासाठी हा हं. एक खूप छान संधी आहे हो, ही, अगदी. बरोबर? सो मग असं एखादं मॉन्युमेंट किंवा दी जागा तुझ्या मनात येते का, की ह्या बॅकड्रॉपवर हे म्युझिक फेस्टिव्हल केलं तर खूपच छान होईल? मला वाटतं इंडिया गेटला होतात हं, दिल्लीमध्ये हं. ऑलरेडी होतात आणि ते ते खूप आयकॉनिक असू शकतं किंवा हां. मुंबईतला पण जे गेटवे. आपण हं, गेटवे आहे. हं, तर तिथेही म्हणजे खूप सेरेन एक्सपिरियन्स हं, येतो, की चा एंड आहे आणि त्या बॅकड्रॉपवर पुढे बरेच इव्हेंट्स हं, होतात. हं, तर ते खूप मस्त आहे. इव्हन दिल्लीमध्येही तशा जागा आहेत. हं, हं. तिथे मी इनफॅक्ट लास्ट इयर मी दिवाळी पहाट दिल्लीमध्ये केली अरे वाह! परफॉर्म. तर तोही खूप मस्त हं, एक्सपिरियन्स होता. असं ते ओपन थिएटर होतं हं. आणि सगळे मराठी लोकं होती दिल्लीतली अच्छा. आणि अगदी लावणीवर नाचण्यापासनं ते खूप खूप एन्जॉय केलं मी दिल्लीतला परफॉर्म. दिल्लीमध्ये महाराष्ट्रीयन लोकांसमोर परफॉर्मन्स म्हणजे खरंच स्पेशल हो, असेल. पण मला वाटतं महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रीयन हो, लोकांसमोर करणं हो. यालाही तेवढंच मी किंवा जास्त महाराष्ट्र मजा येत असेल. खूप हं. फिरली आहे महाराष्ट्र हां. मी. म्हणजे माझं सुदैव आहे हे, की मला खरंच मी आता आपण इतका वेळ परदेशाबद्दल हं, बोलतोय किंवा इकडची हं. संस्कृती, तिकडची. पण खरं तर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रही इतका बघण्यासारखा आहे ना, हो. म्हणजे कामाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑलमोस्ट माझं म्हणजे महाराष्ट्रातलं असं कुठलंच शहर नाहीये जिथे मी अजून तरी हं, परफॉर्म केलं नाही हं, असं नाहीये. म्हणजे हं, मला अजूनही आठवतंय, की माझा एक तर कार्यक्रम असा होता, की मी आदल्या दिवशी सॅन होजेला परफॉर्म केलं आणि हं. नेक्स्ट डे आल्यावर माझा बीडमध्ये कार्यक्रम होता. वॉव! सो अगदी हा हां. स्पेक्ट्रम अनुभवलाय मी. सो म्हणजे मराठी माणसासमोर गाणं आपल्या महाराष्ट्रीयन शहरांमध्ये वेगवेगळ्या हं, गाणं हाही खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रीयन फूडही एक्सप्लोअर करायला हं, मला मिळतं. मी फूडी आहे, पण हं, मी महाराष्ट्रीयन फूडी आहे असं मी हं, म्हणेन. म्हणजे मला जर कुठेही "तू काय खाणार?" असं विचारलं तर हं. मी म्हणेन "वरण-भात आहे." असं मी आपसूक विचारीन. म्हणजे जरी मी यूएसला गेले, हं, कुठेही ट्रॅव्हल हं. करत असले, तरी मला समहाऊ मराठी जेवणाचं खूप फॅसिनेशन आहे. मिसळ, वडापाव म्हणजे हं. मला महाराष्ट्रातली तुम्ही ठिकाणं विचारा, की ह्या गावचं कुठली मिसळ चांगली आहे, तर मग ती मी मला तुम्हाला सांग आता कुठल्या गावात जाऊन काय खावं? तर मला नाशिकची मिसळ खूप आवडते. म्हणजे ओके. नाशिकची हां. मिसळ असं आपण म्हणतो, की कोल्हापुरी मिसळ म्हणजे हां, नंबर 1 तर हां. मला समहाऊ मी थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे ह्याच्यात. नाशिककडे. तर मला ओके. कोल्हापुरी मिसळ एवढी नाही आवडत. हां. ती गोड लागते मला. मला तिखट हां, हवं. तिखट हं, मिसळ हं. म्हणजे ऑथेंटिक मिसळ मला हां, हां, जास्ती हां. नाशिकची वाटते, ओके. पुण्याची वाटते. अ, आणि बाकी मुंबईत तर हं, मी हं. मुंबईतही फूड जॉइंट्स खूप एक्सप्लोअर करते. मुंबईचं सारखं सँडविच जगात कुठेही नाही मिळू शकत असं माझं मत आहे. पुण्यात वगैरे हं. सँडविच करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात लोकं, पण सँडविच खायचं असेल तर मुंबईत मुंबई. खावं. हं. आणि महाराष्ट्रातही म्हणजे त्या-त्या ठिकाणी मी पान शौकीन आहे खूप. ओके. हं, हं. पानप्रेमी आहे. सो मी त्या-त्या गावातले पान जॉइंट्स पण मला माहिती आहेत, की संभाजीनगरला गेले तर हां, तारा पान आहे हां. किंवा नाशिकमध्ये छान नावाचं एक पानाचं दुकान आहे. अच्छा. छान छान. असं हां. दुकानाचंच नाव छान आहे. सो असे जळगावला एक आहे. हं. नागपूरचं पानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. हं. नागपूरलाही मी म्हणजे व्हेजिटेरियन सावजी मी तिथे जाऊन धाडस केलं होतं त्यांना, की "सावजी ठीक आहे, पण मला व्हेजमध्ये द्याल का प्लीज?" तर ते हसले होते, की "सावजी तुम्ही व्हेजिटेरियन खाणार आहात?" मी म्हटलं, "हो, मला द्या ना प्लीज." तर त्यांनी माझ्यासाठी सावजी व्हेज व्हेज करून दिलं करून होतं. दिलं. हं. सो असंही म्हणजे महाराष्ट्रीयन क्युझिनही मी त्या-त्या हं. ठिकाणचं एक्सप्लोर केलंय. सो मला महाराष्ट्र फिरायला, कोकण फिरायला
खूप आवडतं. खूप म्हणजे खूप. म्हणजे कधीही मला जर 3-4 दिवसांचा ब्रीदर मिळाला तर मी तडक रत्नागिरीला पळते. आणि आमचं घर कोकणातलं अजूनही तसंच कौलारू घर आहे, माझघर आहे, शेणाने सारवलेलं घर आहे. सो मला जितकं मी निसर्गाच्या जवळ जाईन, जितका रॉनेसच्या जवळ जाईन, तितकी मी जास्ती अजून रिवाईव्ह होते, असं माझा अनुभव आहे. खूप छान. आणि तू जगभर फिरलेली आहेस. महाराष्ट्रात देखील एवढी फिरलेली आहेस. तू प्लॅनिंगही खूप करते, हेही मला हो. कळलं. म्हणजे ॲटलीस्ट तुझी बॅग्स वगैरे हो, ठरलेल्या ठरलेलं असतात आहे. आणि हो, हो. पटापट निघायचं म्हटलं येस, की हे येस. होतं. पण एवढं सगळं असलं तरी हो. प्रवास म्हटलं की काही ना काही गडबड, गोंधळ हा अगदी. होतोच. आणि एक आपली तयारी लागते की चला आता हे हो, झालं तर काय करूया. हो, हो. पण तुझ्या या एवढ्या वर्षात, म्हणजे आणि तू लहान असताना, हो. एवढ्या वर्ष म्हणते कारण तू लहान असतानापासून प्रवास हो. केलेला आहे. तर काय अशा ब्लूपर्स ज्याला आपण म्हणतो की गमती-जमती म्हणूया त्याला, असं खूप आहेत, हां. खूप आहेत. म्हणजे मी एकतर खूप तरुण वयात एकटी ट्रॅव्हल करायला लागले. म्हणजे अजूनही आता मला मुलगी आहे. मी माझ्या आईला अजूनही हा प्रश्न विचारते, "तू मला एकटी कशी सोडायचीस?" आता मी इमॅजिनच नाही करू शकत, की मी माझ्या मुलीला एकटीने कुठेतरी जाऊ देईन. तेव्हा तर मी मगाशी म्हटलं तसं मी चिंचवड-पुणे ट्रॅव्हल एकटीने करायचे लोकल ट्रेननी. तर मी माझ्या झोपेचेही तुम्हाला किस्से सांगितलेच, की मी किती झोपप्रेमी आहे. हां. मी प्रवासात झोपते. म्हणजे माझ्यासाठी ओके. प्रवास म्हणजे झोप. की प्रवासाला निघालं की न्यूझीलंडमध्ये पण हां. सगळं सुंदर असताना सो नवरा एकटा बघत होता हां, आणि मी तू झोपली झोपत होती. होते. हां. सो मला प्रवासात, कारण तोच काळ असतो जिथे मी स्वतःला परत माझी रेस्ट रिकव्हर बरोबर. करत असते. तो रिकव्हरी हां, पिरियड रिकव्हरी असतो टाईम. माझ्यासाठी. सो कॉलेजला असतानाही मी मुंबई-पुणे प्रवास एकटी करायचे. चिंचवड-पुणे प्रवास करायचे. अनेकदा मी झोपली आहे. माझं स्टेशन मिस झालंय. म्हणजे मी पुण्याहून चिंचवडला येताना चिंचवड कधी येऊन गेलं मला कळलं नाही. मी लोणावळ्यापर्यंत पोहोचली वगैरे, असे की मी स्टँडिंग झोपलीये. लोकांनी मला असं गदागदा हलवून उठले, "ओ उठा, तुमचं स्टेशन आलं" वगैरे, असेही किस्से झालेत. एकटी तर मुंबई-पुणे ट्रॅव्हलचे तर मी म्हणजे मी पुस्तकच लिहू शकेन, एवढे किस्से आहेत माझ्याकडे, की मी अशा काळापासनं ट्रॅव्हल केलंय जेव्हा तिथे टवेराज असायच्या हायवेला. तर माझी आई पुढच्या 3 सीट्स, म्हणजे एरवी ते माणसं कोंबून भरून जायचे ना, बरोबर. तर आई म्हणायची, की "तू एक काम करूया, आपण पुढच्या 3ही सीट्स घेऊयात. म्हणजे तू एकटी बस. म्हणजे तू सेफली बसशील, तुला चेंगरून बसायची गरज नाही." आणि ते एवढं ट्रॅव्हल केलं होतं, की ते म्हणजे टवेरावाले पण ओळखीचे झाले होते. तर मग मी तिथनं उतरून दादरला येऊन इथनं एकटी बसनी ट्रॅव्हल करणे, असं मुंबई पण खूप एकटीने एक्सप्लोअर केली आहे. सो ते किस्से आहेत. बाकी ब्लंडर्स तर काही विचारायचंच नाही. म्हणजे मी जेव्हा कॉन्सेप्ट शोज करायचे, थीम शोज, जेव्हा मी ब्लॅक अँड व्हाईटचा उल्लेख केला, पहिली यूएस टूर, तर पासपोर्टचं महत्त्व मी मगाशी म्हणलं तसं आम्ही ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करायचो. सो जो आमचा ग्रुप लीडर असायचा, तो सगळे पासपोर्ट्स कलेक्ट करायचा चेक इन काउंटरला जाण्याच्या आधी. तर ऑलरेडी माझं कुणाच्या तरी दुसऱ्याच्या पासपोर्टवर चेक इन बॅग झाली होती आणि तो मला पासपोर्ट विचारायला लागला. मला म्हणला, की "दे ना पासपोर्ट, अगं दुसऱ्याची बॅग टाकायची" वगैरे. आपण असं ग्रुपमध्ये करतो ना, की लगेज मॅनेज करायला बरेचदा हे करतो. तर म्हणलं, "हां, हां, बघते." तर माझा पासपोर्ट काही मला बराच वेळ सापडला नाही. मी म्हणलं, "मी काय केलंय, काय केलंय?" एका पॉइंटला मला स्ट्राईक झालं, की मी पासपोर्ट चेक इन केलाय. म्हणजे चेक इन बॅगेमध्ये पासपोर्ट. हो. आणि ती बॅग गेली होती बेल्टवरनं ऑलरेडी. अरे आणि बापरे! इमॅजिन, म्हणजे तो आमचा ऑर्गनायझर, त्यांनी म्हणजे लिटरली हात टेकले, की "अगं तू बरी आहेस ना? तू काय केलंस अगं?" आता त्या गोऱ्या मुलीला मी कसं एक्सप्लेन करू, की माझ्या ती ह्या बॅग. मूर्ख वेड्या मुलीनी ती बॅगमध्ये चेक इन केलेलं आहे. तरी आम्ही तिला रिक्वेस्ट करून, आणि आपल्याला माहितीये की तिथे किती स्ट्रिक्ट असतात लोकं, आणि टू सम एक्सटेंड थोडे रूडही असतात. की ते असे, की त्यांच्यासाठी मी म्हणेन की ह्या थोडे भारतीय ब्लंडर्स आहेत हे, की ह्या गोष्टी आपल्याला असे डोक्यातच येत नाहीत, की पहिल्यांदा प्रवास करताना होतं असं, हां. पटकन लक्षात नाही येत की हे आणि ते फॉलो करावं. मी जे सांगते ते प्लीज एक्सक्यूज मी, माझं ते वयही तसं होतं, की ती पहिली टूर होती. आपल्याला कल्पना नसते की ह्या गोष्टी मॅटर करतात एवढ्या. तर मग तिने रिक्वेस्ट करून ती बॅग परत बेल्टवरनं आणली. त्याचा आम्हाला एक्स्ट्रा फाईन भरायला लागला. मग तो पासपोर्ट मी बॅगमधनं छान रुबाबात काढला, की "हे बघा माझा पासपोर्ट, मी चेक इन केला होता." मग मी
ट्रॅव्हल केलं. असा एक किस्सा आहे. अजून एक ठिकाणचा किस्सा असा आहे की आमच्या बॅग्सच पोहोचल्या नाहीत वेळेत आणि तो आमचा कॉन्सेप्ट शो होता. सो आमचे कॉस्ट्युम्स ठरलेले होते. ब्लॅक आणि व्हाईटच कॉस्ट्युम होते आणि ते आम्ही स्क्रीनला म्हणजे ओरिजिनल गाण्याला मॅच करायचो आणि तसं लाईव्ह परफॉर्म करायचो. अशी ती कॉन्सेप्ट होती. आणि आम्ही ज्या गावात पोहोचलो त्या दिवशी सकाळी आणि आमच्या बॅग झाल्या नाहीत आणि संध्याकाळी शो. सो आम्ही लोकली ते कलेक्ट केले लोकांकडनं कॉस्ट्युम्स आणि तो शो केला. हे झालं परदेशातलं. आमची कॉस्ट्युमची बॅग एकदा सांगलीच्या प्रयोगाला विसरली होती. सांगलीत कार्यक्रम आहे आणि आम्ही पुण्यात बॅग विसरलो कॉस्ट्युमची. त्याच्यानंतर मी म्हटलं की आता कॉस्ट्युम तर गोळा करायला लागतील. शो सुरू व्हायला आलाय, ऑडियन्स ऑलरेडी येऊन बसलाय. तर मी बाहेर गेले आणि एक काकू होत्या. त्यांना म्हणलं की काकू तुमची ही जी लेगिन आहे ना ज्या कलरची ती मला हवी आहे. ते तेव्हा झेप्टो नव्हतं, ब्लिंकिट नव्हतं, काही कुठले ऍप्स नव्हते की तुम्ही पटकन मागवाल किंवा मार्केटमध्ये जाल अशी ही सोय नव्हती. त्या म्हणल्या तुम्हाला ही हवी आहे लेगिन आत्ता? म्हणलं हो हवी आहे, मी माझी देते तुम्हाला. तर तसं झालं आणि मी तसा त्यांचे कपडे घेऊन मी शो केला आणि लिटरली आता गेल्या वर्षी एका शोला त्या आल्या आणि म्हणलं ओळखलं मला? म्हटलं नाही का तुम्ही माझे लेगिन्स वापरल्या होत्या त्या शोला तुमच्या मी दिलं. म्हटलं देवा असे आपण काय काय केलंय आयुष्यात. सो असेही काही एक्सपिरियन्सेस ब्लंडर्स म्हणजे ते तर रुटीन झालंय गोष्टी. कधी तू कोणाचे लेगिंग्स घेतले तर कधी स्वतःचा ड्रेस पण दिलाय. सो त्याच्यामुळे मला वाटतं ते सर्कल इन अ वे कम्प्लीट होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतूनच आपण शिकत जातो आणि ट्रॅव्हलर होत जातो. सो तू जे सांगतेस त्याच्यावरून मला असं लक्षात येतं की एक ट्रॅव्हलर म्हणून कायम एक फ्लेक्झिबिलिटी मनात ठेवावी आणि पटकन रिॲक्ट करावं की अच्छा हे झालं तर पुढे काय असं एक करताच येतं. अगदी. सावनी तू एवढी फिरली आहेस आणि आय एम शुअर अजून फिरायचं खूप आहे तुला पुढे, मे बी परफॉर्मन्सेससाठी तर तू जाशीलच. पण जो न्यूझीलंडचा हॉलिडे झाला, आता तुझी मुलगी देखील लहान आहे, तर तिला घेऊन तुला कुठे जावं असं वाटतं? आता मी लिटरली लास्ट मंथ मध्ये, आताची कंडिशन वेगळी आहे दुर्दैवानी, पण मी लास्ट मंथ मध्ये मी दुबईला तिची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आम्ही प्लॅन केली की आता तिला थोडं थोडं कळायला लागलंय. तर त्यामुळे ती दुबईची ट्रिप मी खूप एन्जॉय केली. परत थोडेसे नवऱ्याबरोबर थोडे वादही घातले कारण त्यांनी ती इतकी पॉवर पॅक्ट केली होती टूर की मी त्याला म्हणलं अरे मला रेस्ट घ्यायची आहे यार, तू मला असं छान एक्सप्लोर करू दे ना. तर तो मुलीच्या दृष्टीने आम्ही आता सगळे अट्रॅक्शन की झू केलं पाहिजे, मग तिला ते हे दाखवा ते दाखवा ते दाखवा, ते सगळं केलं. त्याच्यातही खूप मजा आली. पण ती इंटरनॅशनल ट्रिप ती पहिली झाली आमची. पण आता मला तिला घेऊन जग फिरायचंय जितकं मी जग फिरलीये. आणि जसं माझ्या आईनी मला एकदम फ्रीडम दिलं होतं, ट्रॅव्हलिंगचं फ्रीडम असणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. ट्रॅव्हल तर सगळेच करतात पण त्या फ्रीडमचं प्रिव्हिलेज असणं. सो आय एम ब्लेस्ड की तो फ्रीडम आता मी अनुभवू शकते किंवा मी तो निर्णय घेऊ शकते की नाही मी आता 4 दिवस इथे इथे जाऊ शकेन. सो सुदैवानी ती आता तशी कंडिशन आहे. तर मी मुलीला घेऊन खूप ठिकाणी मला फिरायचंय, तिला जग दाखवायचंय. कारण माझं असं स्पष्ट मत आहे, तुम्ही जितकं ट्रॅव्हल करता तितकं तुम्ही माणूस म्हणून घडता. मग तो ट्रॅव्हल सोलो असो, ग्रुपमध्ये असो किंवा तुम्ही जग म्हणजे आपण म्हणतो ना मी जग बघितलंय, तर ते लिटरली जग बघणं म्हणजे काय असतं तर ते प्रत्येकाने अनुभवावं. त्यालाच खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्य जगलायत असं म्हणू शकतो आपण. पुढे कुठे जावं असं वाटतंय? मला जपानला जायचंय, मी अजून गेले नाहीये. सो मी आता मंगोलियाला गेले तेव्हा मला ते सगळ्या कंट्रीज मधले लोक भेटले आणि त्यांचं म्युझिकही मी जवळनं एक्सप्लोअर केलं. तर त्यामुळे मला अजूनच उत्सुकता निर्माण झालीये की मला जपानला जायचंय. मी रशियाला गेलेली नाहीये, रशियाला जायचंय. हे 2 कंट्रीज मी अजून नाही एक्सप्लोअर केले. बाकी सगळे जे फेमस आहेत ते मी केलेत बऱ्यापैकी, जे मेन कंट्रीज आहेत त्या. पण मी समहाऊ जपानला अजून गेले नाहीये. सो ते आवडेल जायला. तू नक्कीच जपानला, रशियाला आणि इतर अनेक ठिकाणी जावं ही आणि इव्हन म्हणजे भारतात तर म्हणजे अनेक जागा अशा आहेत जिथे मला खरंच जायचंय. भारताजवळच्याही अनेक देशांमध्ये जायचंय, नेपाळला जायचंय, अंदमान निकोबारला जायचंय. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ठिकाणी जायचं आहे. तर अशी बरेच माझे बकेट लिस्ट मध्ये आहेत.
गावो. तुझी पूर्ण होऊ दे ही बकेट लिस्ट. Yes. हीच आज आपल्या पॉडकास्टवर आम्ही एक इच्छा करतो आणि Thank नक्कीच you. होईल. आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाला येतोय. हम्म. तर मला असं वाटतं आज एक मी तुला रिक्वेस्ट करणार आहे की थोडी एक वेगळेपणाने शेवट करूया. हो. ओके, सो एक छोटासा गेम म्हण, काही म्हण, त्याला एक थोडा एक सेगमेंट घेऊया येस. की मी तुला एका जागेचं नाव सुचवते आणि तुला कुठलं गाणं सुचतंय हे तू Okay. आम्हाला गाऊन दाखव. ओके. हं? शुअर. सो विल स्टार्ट. येस. दुबई. ओ, म्हणजे अरब असेल तर त्यामुळे मैया मैया गुलाबी तारे चुनले सारे चुन, मैया मैया ये जिस्मों के पर्दों में दर्द के मारे चुनले मैया. हे मी थोडं ग्रीडी होऊनच म्हटलंय कारण आम्हाला हा. तुला ऐकायचंय. Of course. त्याच्यामुळे काही ना काही करून ते मी ट्राय आणायचं. करते, म्हणजे मला आता त्या नाही, त्या पण छान देशाचं वाटतंय मला, हे खूप आवडलं. सो आपण नेक्स्ट ह्याला जाऊया. Yes. जपान. ओ, सायोनारा सायोनारा वादा निभाऊंगी सायोनारा, इतलाती और बल खाती कल फिर आऊंगी सायोनारा सायोनारा सायोनारा. खूपच छान. चेन्नई. मी तमिळ गाते. ओके. நான் சொல்லவா உன் காதில் நான் சொல்லவா மாமழையாய் என் காதல் நான் சொல்லவா கண்கள் பொய்யே சொல்லுதா நெஞ்சம் மெய்தான் சொல்லுதா கைகள் கையில் சேரவா என்னில் உன்னை மூடவா ஒரு பூமலை நீ பின்னவா நீர் கனவா நீதானே நீர் கனவா நீர்முகிலாய் நீதானே நீர்முகிலாய். वाव. झिम्बाब्वे. बापरे, मला आफ्रिकन काही नाही येते ऑनेस्टली. काही तुझ्या मनात जे गाणं आठवतंय. चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी. एवढं येतंय. खूप छान. न्यूयॉर्क. हे मॅनहॅटन मॅनहॅटन कुठलं तरी ह्याच्यातलं न्यूयॉर्क मधलं इंग्लिश मधलं गाणं आहे. करेक्ट, पण ते मला नीट येत नाहीये. पण या मॅनहॅटन. व्हेरी गुड. आणि मला वाटतं शेवटी येऊया आपल्या. तुम्ही मला रिजनल पण विचारू शकता, मी चालेल ना. रिजनल लँग्वेजेस मध्ये गाते. सो इंडियातले घेऊया. येस. कुठले रिजनल लँग्वेजेस? बेंगॉली, गुजराती, चलो. मल्याळम, हा. तेलुगू. व्हेरी गुड. ओके. केरळा. ओके. मल्याळम माझंच एक गाणं आहे, मी थोडं गायचा प्रयत्न करते. കണ്ണിൽ കണ്ടൊരു കുറുമ്പ് നീ മെല്ലെ കാതിൽ മുഴുന്നു കിന്നാരം പോലെ എരിയുന്നുലൊരാന്തർ വിളക്കായി ഞാൻ കൂടെ അണയല്ലിനാരം മുഴുനാളുമേ നെഞ്ചിലായി നീതും ഞാൻ ഓരോ ചേരുരാമഴയിൽ മണ്ണിടുമോ അഴകേ പാർവണമായി അരികെ. खूपच सुंदर. नेक्स्ट कलकत्ता. ओ, कोलकाता. कोलकाता. तसे सगळे. শোন রে সখী আমার শব্দ বৃষ্টি নামার শ্রাবণের মিঠে ধারায় সুর ছন্দে শ্রাবণের মিঠে ধারায় সুর ছন্দে ভালোবাসার ছোঁয়া লাগে মুক্তির আনন্দে শোন রে সখী আমার শব্দ বৃষ্টি নামার.
आणि आता थोडं खाली जाऊया. हा. हैदराबाद. సదా నన్ను నడిపే నువ్వేనే సదా నన్ను నడిపే నువ్వేనే हे तेलुगू होतं. वाव. चल थोडस नॉर्थला जाऊया कारण आता ओके. आपण भारतच हा, फिरतोय. हा. पंजाब. ओके. पंजाबी मैं तेनू समझावांगी ना तेरे बाजू लगदा जी तू की जाने प्यार मेरा मैं करा इंतजार तेरा तू दिल तो यूं जान मेरी मैं तेनू समझावांगी ना तेरे बाजू लगदा जी. किती सुंदर. चल नेक्स्ट. गुजरात. ओके. हवे तो आव्हाला की सजी धजी जू छू आट कान्हा तारी छे रात कान्हा के धूम मचावे जुमिशू साथ वहाला કાનાની આ રીત છે આંખમાં સંગીત છે રાધાની સંગ સંગ ગોપીઓની પ્રીત છે નોરતાની રાતમાં સૌએના મીત છે ઘૂમીશું સાથ સાથ હૈયામાં સ્મિત છે. वाव. माझ्याकडे शेवटचे 2 आहेत म्हणजे आपण हे ओके पुढचा 2 तास सुद्धा करत राहू. पण 2 ठिकाण आपण एक ठीक घेऊया. आहे. पहिला आहे जिथे तुझा पहिला प्रवास झाला. सो मे बी पहिला पहिला. इंटरनॅशनल ट्रॅव्हल. ओके. जर्मन. काही जर्मन. जर्मन मध्येच असं नाही पण तुझ्या मनात जर्मनी म्हटल्यावर जे गाणं सुचतंय. जर्मनी म्हटल्यावर ऍक्च्युली म्हणजे मला असं मी जेव्हा मी फ्लाईट मध्ये चालले होते तेव्हा मला एकदम असं आज मैं ऊपर आसमां नीचे आज मैं आगे जमाना है पीछे. सो इट वॉज फॉर माय फर्स्ट ट्रॅव्हल. व्हेरी नाईस. फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल. आणि लेट्स क्लोज आय थिंक द एपिसोड हा शेवटीकडे येतोय. तर आपलाच महाराष्ट्र. हो. तर मला महाराष्ट्र. वाटतं मी मगाचपासून मी कोकणी असं बोलतेय किंवा कोकणचं प्रेम सांगतेय बोलतेय तर मी कोकणी गाते. नक्कीच. माझो लावताय डावा दोला माझो लावताय डावा दोला जायचो गजरो माळता रतना बोली केसान फुलता काय शकून गो सांगताय माका बाळ माझो लावताय डावा दोला माझो लावताय डावा दोला. सावनी खूपच सुंदर आणि आमची ही रिक्वेस्ट मान्य केली. अरे माय प्लेजर. मलाही माझं असं टाइम ट्रॅव्हल माझं असं मला आठवत होतं की मी किती भाषांमध्ये मला गाणी ऐकायला आवडतात आणि ती गाणी त्यानिमित्ताने मला अशी सुचत गेली आणि त्या शहरांमध्ये मी आपसुकच पोहोचले. म्हणजे आपण भारतातच नाही बाहेर देखील Yes. म्युझिकल प्रवास केला. अगदी. एक म्युझिकल टूर केली. खूप छान वाटलं आणि थँक्यू. याच ह्यानी मी पुढे म्हणेन की 100% आता ह्याच्या पुढे फिरताना मी तरी नक्की ज्या ठिकाणी जाते मी तिथली नक्कीच गाणी ऐकणार आहे. अरे. मला वाटतं आपले सगळे श्रोते जे प्रवासी आहेत तेही तेच करणार आहेत. सो बी लोकल आणि काय लिसन टू लोकल म्युझिक हे आपण घेत जाऊ. सावनी तुला काही आपल्या मंडळींना लोकांना जे ऐकतायत त्यांना काही शेवटचं सांगायचं आहे मला सांगायचं हेच आहे की आयुष्यात ट्रॅव्हल मिस नका करू कधीच. म्हणजे बीट अ वेकेशन और बीट अ वर्क ट्रिप और काहीही पण तुम्ही जितकी ठिकाणं एक्सप्लोअर कराल आयुष्यात तितकं मी मगाशी म्हणलं तसं तुम्ही माणूस म्हणून घडत जाल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मग पुढे जाऊन तुमच्या मुलांना सांगू शकाल की मी जग बघितलंय. मग ते माणसांमधलं जग असो ठिकाणांमधलं जग असो वस्तूंमधलं असो पदार्थांमधलं असो किंवा संगीतातलं असो ते तुम्ही एक्सप्लोअर करायला मिस करू नका. ह्याच्यासाठी खूप जास्ती पैशांची गरज नसते. इच्छेची गरज असते. विल पॉवरची गरज असते आणि थोड्याशा वेळेची गरज असते. सो तेवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं म्हणजेच ट्रॅव्हल केलं असं होत नाही. तुम्ही तुमच्या शहरातही राहून अनेक गोष्टी तुमच्या मिस झालेल्या असतात. म्हणजे अजूनही मी पुण्याची आहे, तरी मी पुण्यात बरेच वर्ष मी पर्वतीला गेले नव्हते. पुण्यात राहूनही किंवा मुंबईत राहूनही मी अजूनही बऱ्याच गोष्टी बघितलेल्या नाहीयेत. सो पैसा असणं आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणं म्हणजेच ट्रॅव्हल करणं असं होत नाही. तुम्ही जिथे राहता तिथल्या गोष्टी एक्सप्लोअर करा. शेवटी गोष्टी एक्सप्लोअर करणं, माणसं एक्सप्लोअर करणं, तिथली हवा एक्सप्लोअर करणं हे जास्ती महत्वाचं आहे असं मला वाटतं. सावनी, आय होप तुला आजचा हा अनुभव आवडलेला असेल. अविस्मरणीय. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगू, इतक्या माझ्या मेमरीज आहे आणि मी बरेचदा जेव्हा मंडळींशी जेव्हा त्यांना किस्से सांगत असते माझे प्रवासातले, तेव्हा ते नेहमी म्हणतात, की "अगं, हे आम्हाला कसे ऐकायला मिळणार किंवा आम्हाला माहितीच नाही. आम्हाला फक्त एक कलाकार ह्या देशातनं त्या देशात जाताना दिसतो किंवा आपण आजकाल Instagramवर अपडेट्स बघतो, की मी इकडे गेले, हे केलं, ते केलं. पण त्याच्यामध्ये काय घडतं किंवा तुम्ही कुठकुठल्या सिच्युएशन्समधनं जाता, ते आम्हाला कधीच अनुभवायला मिळत नाही. तर आज मला तुमच्या माध्यमातून हे सगळे माझे अनुभव शेअर करायला मिळाले. मी आज पहिल्यांदा इतक्या मनमोकळ्या ट्रॅव्हल विषयीच्या गप्पा मारल्या. सो थँक्स टू यू खरं तर, की मला त्यानिमित्ताने माझंच गेल्या अनेक वर्षातलं आयुष्य एक रिकॅप मिळाला मला, की मी कुठे-कुठे गेलीये, काय-काय केलंय आणि अजून काय-काय करायचंय. सो थँक्स टू यू. मला खूप मजा आली आज तुमच्याशी गप्पा मारून. आणि ह्याच गप्पा आमच्या मेमरी ते कॅप्चर करून ठेवायला आमचं एक मेमरी बुक आहे. ओह, सो मी सो स्वीट. तुला रिक्वेस्ट करीन की त्यात येस. नक्कीच तुझा एक अभिप्राय जर आम्हाला लिहून दिला शुअर. असता मला खूप आवडेल. अगदी. आणि सो थँक हे यू. होतं आजचं अराउंड द वर्ल्ड. एका अतिशय संगीतमय वातावरणात आपण आज अराउंड द वर्ल्ड विथ सावनी करून आलोय. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमचे कमेंट्स फार महत्वाचे आहेत, कारण त्यातूनच आम्हाला कळतं की तुम्हाला काय ऐकायला आवडेल. सो नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्यांनाच सांगा की ट्रॅव्हल करताना एक लोकल प्लेलिस्ट ही नक्कीच आपल्याकडे असावी. सो परत भेटूया अराउंड द वर्ल्ड विथ वीणा वर्ल्ड. आणि तोपर्यंत बाय बाय अँड सी यू. बाय. नमस्कार.